हरे कृष्ण. श्रीमद् भागवतम स्कंद 5 अध्याय 12 जडभरत आणि रघुगुण संवाद 2 श्लोक नंबर 9. तर या अध्यायामध्ये जडभरत रघुगुण यांना या भौतिक जगाची जी वास्तविक परिस्थिती याबद्दल अवगत करतात की कशा प्रकारे एका भ्रमामध्ये सगळे काय कार्य करतात आहे, विशिष्ट प्रकार म्हणजे सर्व कार्य करतात आहे. त्याचा एकमेव आधार काय, भ्रम. तो काय, देहात्मबुद्धी ते सांगतात. आणि हळुवारपणे व्यक्ती त्या आसक्तीपायी विविध प्रकारच्या अधार्मिक कार्य करण्यासाठी प्रवृत्त होतं. जसं उदाहरणार्थ आपण बघतो की महाभारताची सुरुवात काय होते की कौरव म्हणजे कौरव तसेच कुरु वंशात 2 राजे झाले. त्यात धृतराष्ट्र आणि पांडू हे 2 भाऊ आहेत. पण नंतर कौरव धृतराष्ट्रपुत्रांनाच कौरव म्हणतात आणि पांडुपुत्रांना पांडव म्हणतात. ॲक्च्युली दोघेही कौरवच आहेत, आहे की नाही. पण त्यात धृतराष्ट्र यांनी आपल्या पुतळ्यांप्रती करुणा दाखवण्याच्या ऐवजी काय दाखवतात, तो क्रूरता दाखवतो. कशामुळे त्याचा आधार काय, आसक्ती, देहात्मबुद्धीमुळे. तो म्हणतो की मी राजा नाही झालो तर माझ्या मुलांना राजा करणार. तो साधारण व्यक्तीने दोघे कोण व्यासपुत्र आहेत आणि कुरुवंश म्हणजे तो बेसिकली ज्ञान आहे की नाही. भीष्मदेव म्हणजे त्यांचा वंश कुठला आहे, आणि साक्षात विष्णू आपला भीष्मदेव तिथेच हजर आहेत. तरीही अधार्मिक कृत्याकडे आकर्षित होऊ शकतो व्यक्ती, काय, आसक्तीमुळे. त्याच प्रकारे रघुगुण महाराजांना सांगतात जडभरत की या देहात्मबुद्धीमुळे विविध प्रकारचे अधार्मिक कृत्य करण्यासाठी जीव आतुर होतो. त्यामुळे त्याला विभिन्न शरीरे प्राप्त होतात, जे काही नसून काय, नाम मात्र सर्व पृथ्वीचे विविध प्रकारचे विकार आहेत. काही नसून काय, हे पृथ्वीचे विकार आहेत. तर आपण 9व्या अध्यायापर्यंत आपण पोहोचलो. तर तिथे 9व्या श्लोकापर्यंत ते म्हणतात, ते एवं निरुक्तम क्षिती शब्दवृत्तम असन्निधानात परमाणवो ये अविद्यया मनसा कल्पितास्ते येषां समूहेन कृतो विशेषः. कोणी असे म्हणेल की अस्तित्वातील वैविध्य स्वतः पृथ्वीपासूनच निर्माण होते. तथापि हे विश्व काही काळापुरते जरी सत्य भासत असले तरी शेवटी त्याचे अस्तित्व शाश्वत नाही. पृथ्वीची निर्मिती मूळतः परिमाणांपासून झाली होती, पण हे परमाणू अस्थायी आहेत. काही दार्शनिकांनी जरी परमाणू हेच विश्वाचे मूळ कारण आहेत असे दार्शनिकांना वाटत असेल तरी ही वस्तुस्थिती नाही. या जगातील विविधता परमाणूंच्या संयोगाने वा मिश्रणाने निर्माण झाली आहे, हे मत मुळीच सत्य नाही. तर हे वैज्ञानिकांचं बेसिकली मत आहे. काय, एका विशिष्ट काळी सगळे परमाणू एकत्र आले आणि त्यांच्या मिश्रणाने निर्मिती झाली. पण इथे आपले जडभरत सांगतात की हे ॲक्च्युअली मूळ कारण नाही. कारण असं कुठलंच आपण कुठली निर्मिती बघू शकत नाही ज्यात जीव हजर नसेल. अशी कुठली निर्मिती नाही. बटन दाबण्यासाठी तरी जीव पाहिजेच, तशी मशीन नाही आहे. कारण या सर्व ज्या हे परमाणू म्हणजे बेसिकली सगळे जे घटक आहेत हे काय आहेत, भिन्ना प्रकृती राष्ट्रात आहेत, भिन्न आहेत. आणि बेसिकली अपरे म्हणजे आपलं पराप्रकृती आणि अपराप्रकृती काय, 2 प्रकृती आपण डिस्टिंग्विश कसा करतो. परा आणि अपरा प्रकृती काय, भौतिक गोष्टी काय आहेत,
तर भौतिक गोष्टी काय आहेत? अपरा आणि परा. उलट आहे काय? उलट हां, अपरा आणि परा म्हणजे श्री. तर जीव हा जो आहे भगवंतांचा अंश असल्या कारणाने तो या घटकांपेक्षा वेगळा आहे. तर घटकांमध्ये जे काही जसं एखादा समजा कुंभार आहे आणि त्याच्याकडे माती आहे, घटक आहे, ते व्हील आहे, तो दंडा आहे, पाणी आहे, त्यानुसार तो फिरवत आणि विविध काय करतो आहे, मडके तयार करतो किंवा विविध आकाराचे काय काय जे काय तयार करतो. तर कोणी म्हणाले तर कारण काय, तो माती आहे किंवा पाणी आहे, पण ॲक्च्युअली कोण करत आहे? तर सिमिलरली श्रीकृष्ण म्हणजे जीव जोपर्यंत म्हणजे बेसिकली एक भगवंत क्रिएट करतात आहे आणि त्यानंतर ज्या ज्या कार्य होतात आहे याच्यात त्यात हस्तक्षेप करणारा व्यक्ती आहे. आणि जीव असेल तर त्याची नुच्छिनी होत नाही, पण शेवटी परमात्म्याची जोपर्यंत अनुमती नसेल तोपर्यंत त्याचं काही होत नाही. त्यामुळे प्रकृती ही एका स्त्रीप्रमाणे जी स्वतःहून कोणाला जन्म देऊ शकत नाही, पुरुष लागेल, त्याचप्रकारे प्रकृतीला परमेश्वर लागतं म्हणजे ईश्वर ह्याच्या सानिध्यातच निर्मिती निर्माण होते. एवं कृशं स्थूलम अणुबृहद्यत असच्च सज्जीवम अजीवमन्यत द्रव्यस्वभावाशय कालकर्म नामना जयावेहि कृतं द्वितीयम. या विश्वाला वास्तविक अस्तित्व नसल्यामुळे यामधील लघुपणा, अंतर, स्थूलपणा, कृशपणा, सूक्ष्मता, विशालता, कारण, परिणाम, जीवन लक्षणे आणि पदार्थ या सर्व गोष्टी काल्पनिक आहेत. तर चैतन्य चरितामृत काय म्हणतात? ऐ मंद ऐ भाल ऐ मंद हे सारं भ्रम. तर कोणी म्हणेल अरे ही चांगली कार आहे, तो म्हणणार अरे सगळं बेकार कार आहे. तर दोघे काय एका भ्रमात आहे, कारण ते त्या तात्पुरत्या काळाकरता त्या गोष्टीची एक तर निंदा करतात किंवा त्याची वाहवा करतात. पण या सर्व गोष्टी काही काळानंतर संपुष्टात येतील. त्यामुळे तर हा जो लघुपणा हे बेसिकली या जे विविधता आहेत, विकार आहेत, हे या विश्वाचे हे काल्पनिक आहे. या सर्व संकल्पना म्हणजे एकाच मातीपासून निर्माण झालेली निरनिराळी मडकी आहेत. आपण बघतोय की विविध आकाराची मडकी बनवली, पण ती फुटल्यानंतर काय होणार आहे? सगळी मातीच. पण त्यांची नावे निरनिराळी आहेत. या गोष्टींमधील भेद द्रव्य, स्वभाव, संस्कार, काळ आणि कर्मांद्वारे जाणता येतं. तुम्ही जाणले पाहिजे की या सर्व गोष्टी म्हणजे भौतिक प्रकृतीने निर्मिलेल्या वेगवेगळ्या यांत्रिक अभिव्यक्ती आहेत. थोडा अजून वाढवता का? 18 करा थोडा वेळ, नंतर मग कमी करा. तर काय करता आपण? प्रकृते क्रियमाणाने गुणे कर्माने सर्वशः. प्रकृतीच्या 3 गुणांनी सर्व काही कार्य होत आहे. पण अहंकारा विमूढात्मा करताहमिती म्हणते. पण जीव म्हणतो ॲक्च्युली बेसिकली आता इथे आपलं आधी जे बोललो आणि आता जे बोललो त्यात काय दिसेल? विरोधाभास दिसेल, आहे की नाही? पण ॲक्च्युली सांगण्याचा उद्देश असा की ही जी प्रकृती आहे ही 3 गुणाद्वारे कार्य कसे करते. जशी माया जी आहे हिने इतके पॉवरफुल गुण म्हणजे रोपद्वारे सारखे असे तिचे सत्व, रज, तम हे गुण आहेत, जे इतके म्हणजे या भगवंतांच्या अंशालाही काय करू शकतात, ते बेसिकली बांधून ठेवू शकतात. रोप म्हणजे आपलं दोरी जी आहे ती कशाचं काम करते? बांधून ठेवणं. ज्याला आपण बघूच शकणार नाही अशा गोष्टीला पण बांधून ठेवू शकतात गुण, आहे की नाही? आपण भगवद्गीतेत जीवाची आपलं आत्म्याचा आकार वगैरे बघितला, काय दिसतोय? तो कुठल्याच प्रकारे त्याला मोजमाप करू शकत नाही. ते केसाच्या टोकाचा 1/10,000वा जो पार्ट आहे, अंश आहे, त्याला म्हणतात तो आहे आकाराचा. पण या गुणांमध्ये एवढी ताकद आहे की तो त्यांनाही बद्ध करू शकतो. पण अशा बहिरंगा शक्तीच्या प्रभावामुळे जीव हा या विविधतेमध्ये गुंतला जातो आणि ज्या ज्या वस्तुस्थितीमध्ये तो बांधला जाईल तो म्हणतो माझी ती स्थिती आहे. जसं
तमोगुणी व्यक्ती किंवा एखादा झाड किंवा जनावर किंवा कीटक, तो कितीही क्षुल्लक असेल तरी तो त्याचा जीवात त्याच्या प्राणाची रक्षण करण्याची खूप पूर्ण तयारी करेल, हे की नाही. एखादा समजा क्षुल्लक डास असेल तोही पण फिरेल. जसं नारद मुनींची एक कथा आहे की एक गोगलगाय आहे, जोरात रस्ता क्रॉस करायचा प्रयत्न करते. कारण तो म्हणतात, नारद मुनी म्हणतात, तुला घाम येतं का बरं एवढा परिश्रम करतो? म्हणतात, अरे मला लवकर जायचं, कारण आता उजेड झाला, सूर्य उगवला, काय होईल, इकडनं बैलगाड्या चालू होतील आणि माझा चकनाचूर होऊन जाईल, लोक शेतात जायला जायत, म्हणून मला रस्ता पहिले क्रॉस करा. तेव्हा नारद मुनी त्याला सांगतात, बेसिकली तुझं आयुष्य काय, म्हणजे याच्यात काय त्याला आत्मज्ञान देतात. जर मनुष्याने पण समजा आपल्या जीवनामध्ये काही फरक आणला नाही तर काय होईल, आपण पण साधारण कुठल्याही या इतर जीवांप्रमाणेच आहेत, हे की नाही. जसं एक उदाहरण आहे की आपला एक भिकारी असतो, तो अशा स्पॉटवर बसला असतो, त्याला खूप चिल्लर पैसे मिळतात आणि सगळे जाणतात त्याला. त्या शहरामध्ये एकच तो स्पॉट असतो, बऱ्यापैकी त्याला पैसे मिळतात. मग एक दिवस तो मरतो, तो म्युन्सिपाल्टीवाले येतात त्याचं ती जागा साफ करायला, तर तेव्हा त्याचा तो कटोरा बघतात तो त्यांना माहीत पडतं, अरे हा जो कटोरा तो अँटिक पीस आहे, ज्याचं काही अमूल्य आहे, तो म्हणजे त्या करोडोमध्ये जाईल तो. आणि तो कसा तो फाटक्या कपड्यांमध्ये त्याचं जीवन त्याने भिकाऱ्यासारखा जगला. फक्त त्याने तो विकला असता, समजा एखाद्या गव्हर्नमेंटला दिला असतं, की अँटिक म्युझियममध्ये दिला, त्याला अमाप संपत्ती मिळाली असते. सिमिलरली आपण काय करतो आपली, तर त्यांनी बेसिकली काय केलेलं आहे की नाही, हा कटोरा समजा मी विकला तर मी जगेल कसं, मला भीक कसं जमा करेल मी, म्हणून नाही मी तो जर समजलं लक्षात. तर आपण बेसिकली हे जे शरीर आहे ते ॲक्च्युली त्या अमूल्य कटोऱ्यासारखं आहे. कशासारखं? फक्त कुठलं शरीर? मनुष्य शरीर. हे फक्त आपल्याला काय करायचं आहे, विकायचं आहे. कुठे विकायचं आहे, कशासाठी विकायचं? कृष्णासाठी, म्हणजे कृष्णासाठी खर्ची करायचं आहे, फक्त कृष्ण संतुष्टीसाठी. स्वतःसाठी करायला लागले तर ते आहे ते भीक मागायसाठी, की ठेवणार कशासाठी. तर हे शरीर समजा कृष्णाच्या संतुष्टीसाठी आपण वापर केला तर काय होईल, ॲक्च्युली याचं सार्थक होईल आणि मग जीवनभर म्हणजे कधीच आपल्याला भीक मागावं लागणार नाही. म्हणजे त्या भिकाऱ्याला समजा त्याने तो कटोरा विकला असता तर त्याची परिस्थिती सुधारली असती कायमची. पण आपलं काय आहे, शेवटी नाही त्याने थोडंफार माझ्यासाठी तरी थोडं द्यायचं आहे कृष्णाला, हे की नाही. हा पण लक्षात घ्यावं, खूप छोटी कथा आहे हे, पण खर्ची करणे म्हणजे कितपत आपण भगवंतांना समर्पित होतो आहे हे बघणे. हा श्लोक तर सांगतो की बेसिकली जे काल्पनिक आहे, भ्रम आहे, त्याला आपण जास्त भर देतो आणि जे ॲक्च्युली महत्त्वाचं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. तर या गोष्टीला पुरावे म्हणून प्रभुपाद तात्पर्यात काही श्लोक सांगतात, कशातले, भगवद्गीतेतील आणि इतर याच्यातील, विष्णू पुराणातील. पण सांगण्याचा अर्थ काय की हे भौतिक विश्व हे काय नाही, सत्य नाही, हे तात्पुरतं आहे, काल्पनिक आहे. त्यात कोणी म्हणेल अरे हे सत्य नाही, तर सत्य आहे काय, प्रश्न पडेल की नाही. तर हे सांगतात की ज्ञानम विशुद्धम परमार्थम एकम अनंतरम त्वत् बहिर्ब्रह्म सत्यम प्रत्यक प्रशांतम भगवत शब्द संज्ञम यद वासुदेवम कवयो वदंती. मग काय सत्य काय, तर अद्वय ज्ञान हेच परम सत्य.
हे परमसत्य भौतिक गुणांनी प्रदूषित होत नाही. ट्रान्सडेंटल नॉलेज जे आहे हे कुठल्याच भौतिक गुणांनी प्रदूषित होत नाही आणि आपल्याला मोक्षही प्रदान करते. तर सगळं काही नष्ट होईल पण ज्ञान राहील, आध्यात्मिक ज्ञान. कारण काय, ते भगवंतांच्या तोंडून आलेलं आहे. त्याद्वारे आपण काय करू शकतो, मोक्ष प्राप्त करू शकतो. भगवद्गीतेत म्हणलं की ज्ञानाग्नी दग्ध कर्माणी. ज्ञान अग्नी हा काय करतो, दग्ध कर्माणी म्हणजे सर्व कर्म भस्मसात करेल. जसं एखादा अग्नी लाकडाला राख करून टाकेल, तसा ट्रान्सडेंटल नॉलेज. परमसत्य एकमेव अद्वितीय, सर्वव्यापी आणि कल्पना अतीत आहे. ब्रह्मसाक्षात्कार हा या परमसत्याचा साक्षात्काराचा पहिला स्तर आहे. पण परत आता भक्तिशास्त्री लेवलला की परमसत्याचे 3 स्तर आहे. कुठले कुठले, भ्रमण, परमात्मा आणि भगवान. तर ब्रह्मसाक्षात्कार हा पहिला स्तर आहे, जिथे जड ज्ञानापासून तो जातो कुठल्याच ह्याच्यात, ब्रह्मज्ञान. बेसिकली जडानंदापासून ब्रह्मानंद. अहम ब्रह्मास्मी, मी हे पृथ्वी अग्नी वायू जल हे नाही आहे, मी आत्मा आहे. अहम ब्रह्मास्मी, तो पहिला स्तर झाला परमसत्याचा. त्यानंतर योगीजन दुःखरहित होऊन ज्या परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतात तो दुसरा स्तर आहे. योगी म्हणतात बेसिकली हे शरीर काय देतं, नुसतं त्रास देत आहे. त्यामुळे तो सांख्ययोग किंवा त्याद्वारे ते सगळ्या घटकांना सेपरेट करतात. आणि मी आत्मा आहे, पण परमात्म्याला म्हणजे परमसत्याला शोधणार कुठे, तो माझ्याच हृदयामध्ये आहे परमात्मा, म्हणून त्यांच्यावर ध्यान करतात. ते झालं परमात्मा स्तर दुसरा. आणि अंततः परमपुरुषाची अनुभूती म्हणजे या परमश्रेष्ठ ज्ञानाचा परिपूर्ण आणि सर्वोच्च साक्षात्कार आहे. भगवान ॲक्च्युली परमसत्य कोणी दुसरं तिसरं नसून कोण आहे, साक्षात श्रीकृष्ण आहेत, की जे सर्वव्यापी म्हणून परमात्मा आहे. आणि त्यांच्या अंगाची कांती म्हणजे भ्रमण आहे, तेज आहे. आणि परमसत्य म्हणजे काय, हे संपूर्ण आहे. काय, भ्रमण, परमात्मा आणि भगवान हे कंप्लीट जाणणे म्हणजेच पूर्णतः परमसत्य जाणणे. अर्थात भगवान अवस्था जाणल्याने ऑटोमॅटिकली तुम्ही परमात्मा आणि भ्रमण साक्षात्कार स्तर जाणाल. पण इवन तुम्ही भ्रमण आणि परमात्मा साक्षात्कार केला तरी तुम्ही भगवान स्तरावर आले हे नाही. अल्टिमेटली काय बघायचं आहे, भगवान स्तर गाठायचं आहे. ते डायरेक्ट कोणी ज्ञानी बनला किंवा योगी बनला तर तो भक्त झाला असं नाही. पण जो भक्त झाला तो ऑटोमॅटिक ज्ञानी आणि योगी झाला. आलं लक्षात, ज्ञान आणि योग हे सर्व त्याला, त्या ज्ञान आणि योगाने जे प्राप्त होतं ते त्याला प्राप्त होईलच, पण भक्तीने जे त्याला प्राप्त होईल भगवंत, ते त्याला ॲक्च्युली परफेक्टली प्राप्त होते. म्हणून सर्व विद्वानांच्या मते वासुदेवच परमपुरुष आहेत आणि ब्रह्म, परमात्मा आणि तथा इतरांचे मूळ कारण आहे. म्हणून आपण म्हणतो भागवतमची सुरुवातच काय होते, ओम नमो भगवते वासुदेवाय. त्या परमसत्याला मी पहिले नमन करतो, ज्याची लक्षणे ही आहेत. जन्मासे यद्य अस्यत. ठीक आहे ना. अशा प्रकारे हे झालं परमसत्य. तर याची आपण श्रीमद भागवतममध्ये पहिल्या स्कंदात बघितलं की वदंती तत्त्वविदस यद्ज्ञानम तत्त्वम यद्ज्ञानम अद्वयम ब्रह्मेति परमात्मेति भगवान इति शब्दते. तर जेव्हा आपण बघितलं पहिल्या श्लोकात बघितलं की जे परमाणुवादवाले जे लोक आहेत, अनुयायी आहे त्यांचं काय म्हणणं आहे की सर्व गोष्टी कशा झाल्या, ऑटोमॅटिक झाल्या, सगळे एकच मिश्रणामुळे तयार झाल्या. पण ते हे जे तत्ववादी मानत नाही. ते तत्ववादी काय म्हणतात, जन्मासे यस्य यत म्हणजे भगवंत वासुदेवांपासून सगळं झालेलं आहे. जन्म आदी या सगळ्याचं कारण कोण आहे, भगवंत आहे.
त्यानंतर आता म्हणेल की आता ठीक आहे, परमसत्य जाणले, आता त्यांना प्राप्त कसं करायचं. तर थ्रूआउट पूर्ण भागवतममध्ये आपल्याला एकच दिसेल. आपण पहिलेपासून बघताय, इवन आपले कायचं नाव, ऋषभदेव पण भरत आपल्या 100 पुत्रांना जे ज्ञान देतात तेव्हा काय म्हणतात की फक्त महद उपासना, फक्त म्हणजे शुद्ध भक्तांच्या सेवेनेच आपल्याला काय मिळेल, भक्ती प्राप्त. त्याच प्रकारे इथेही आपल्या जडभरत काय म्हणतात की सगळ्या अध्यात्मवाद्यांचे जे साधना आहे त्याची तुलना करून सांगतात की ॲक्च्युली याने नाही होणार, पण कशाने प्राप्त होईल, तर फक्त महत्पाद रजो अभिषेकम नाही होणार. तर रहुगुणच ऐतस तपसानं याती, तपसाने नाही होणार. हे जे वासुदेव हे प्राप्त कशाने होणार, तपस्या करून नाही होणार. न च इज्जया, पूजा अर्चा विग्रहांची म्हणजे बेसिकली करून नुसती करून चालणार नाही, त्यांनी होणार नाही. की विशाल भव्य पूजा अरेंज केल्या त्यांनी होणार नाही. निर्वपणात गृहाद्वा, सांसारिक कर्तव्य पूर्णता पार पाडून होणार नाही, किंवा संन्यास धर्म पालन केलं तरी होणार नाही. न छंदसा नैव जलाग्नी सूर्य, ब्रह्मचर्य पालन फक्त केलं, वेद अध्ययन त्यांनी नाही होणार. किंवा जल अग्नी सूर्य, स्वतःला अशा प्रकारे अग्नीने म्हणजे सर्व होते अग्नी लावून, किंवा त्यावर बसून तपश्चर्या केली, किंवा थंड हिवाळ्यामध्ये गळ्यापर्यंत पाण्यात जाऊन तपश्चर्या केली तरी होणार नाही. कशाने होईल, विना महत्पाद रजोभिषेकम. अशा शुद्ध भक्तांच्या चरण रेणूने अभिषेक जोपर्यंत करत नाही, म्हणजे याचा अर्थ काय की प्रॅक्टिकली नाही तर ते न करणे, त्यांच्या आदेशांचं पालन करणे, म्हणजे त्यांची सेवा करणे, त्यांना प्रसन्न करणे. याच्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. ते अशा प्रकारे एकमेव हा मार्ग आहे जो ज्याने आपण परमसत्याची अनुभूती आपल्याला होऊ शकते. डायरेक्ट वासुदेवांशी आपण कॉन्टॅक्ट करू शकत नाही, त्यांच्या शुद्ध भक्तां थ्रूच करू शकतो. तर हे सत्य सांगतात. आणि नंतर म्हणतात यत्र उत्तम श्लोक गुणानुवादः प्रस्तूयते ग्राम्य कथा विघातः निषेव्यमाणो अनुदिनं मुमुक्षोर मतिम सतीम यच्छति वासुदेवे. या ठिकाणी उल्लेखलेले शब्द शुद्ध भक्त कोण आहे, त्यांची लक्षण दिले की शुद्ध भक्तांच्या सभेमध्ये राजकारण, समाजकारण इत्यादी भौतिक विषयांचे नव्हे तर भगवंतांच्या नामरूप गुण आदी लीलांच्या चर्चा होतात. क्लिअर कट लिहिलेलं आहे, हे की नाही. कुठल्याच प्रकारच्या चर्चा नाही पाहिजे की अरे हे काय झालं ते काय झालं, समाजकारण राजकारण नो, ओनली श्रीकृष्णाशी रिलेटेड. शुद्ध भक्त अत्यंत ध्यानपूर्वक भगवंतांची स्तुती आणि आराधना करतात. त्यांच्या संगतीत अशा कथांचे लक्षपूर्वक श्रवण केल्याने अगदी परमसत्याच्या अस्तित्वात विलीन होऊन इच्छिणारा मनुष्यही आपल्या इच्छा त्यागतो. म्हणजे आपण बघू भ्रमणात विलीन होणारा जो व्यक्ती आहे तोही आपल्या इच्छा त्यागेल आणि भगवंतांच्या साक्षात रूपाशी आदानप्रदान म्हणजे सेवा करण्याची इच्छा जागृत होते आणि वासुदेवांची सेवा करण्यावर हळूहळू तो आसक्त होते. ही आहे कशावरची पॉवर, कृष्णकथेची. तर हे महाप्रभू, तर हे ॲक्च्युली आपल्याला काही नवीन नाही आहे, हे की नाही. हा पाठ प्रजल्पा ग्राम्य वार्ता ना करीबे ना सुनीबे, हे की नाही. की जेवढं आपण वाचू तेव्हा आपलं कान आणि हृदय दूषित करतो आपण आणि आपला संचय वाया घालवतो. संचय जो आहे खूप पैसा गोळा करायचा आणि नंतर काय करायचा, ठीक आहे अरे एक फक्त कुठलं तरी स्कीम घ्यायची, त्या स्कीममध्ये सगळे पैसे टाकून द्यायचे, जे डू ऑफ होते ते म्हणजे प्रजल्पा. कारण काय, प्रजल्प कोणाचा हे आहे, एकमेव हक्क कोणाचा आहे, भौतिकवादी लोक, त्यांची एकमेव संपत्ती आहे ती. तर प्रजल्पा करणे म्हणजे आपण हळूवारपणे. तर निंदा, तर निर्मत्सराणाम सताम, पहिल्या 3 श्लोकातच सांगितलं. म्हणजे दुसऱ्या श्लोकात भागवत तो कशासाठी कोणासाठी आहे,
हे गुणरूप लीला कोणासाठी आहे? निर्मत्सराणाम सता. जो निर्मत्सर आहे तोच करू शकतो. मत्सर म्हणजे प्रजल्प, ग्राम्य वार्ता. यांनी हे काय केलं, हात चष्मा का घातला, ह्याची फ्रेम बदलली, स्वतःला जास्त शहाणा समज, म्हणजे झालं हे अशा या क्षुल्लक गोष्टीवरून किंवा तो दुसऱ्यावरती मत्सर. त्यात लोकांना असा रस आहे, त्याला म्हणतात जड रस. जड रस म्हणजे की 4 तास गप्पा मारल्या ते लोक म्हणेल अरे काहीच थकवा जाणवला नाही, आणि तो अर्धा तास झालं की म्हणतील की आता खूप झालं, आता कृष्णा कृष्णा. तर तो आहे जड रस. माया आणि अशा पॉवरफुल त्याला आपल्याला सगळ्यांना अट्रॅक्ट केलेलं आहे त्याच्यावर. म्हणून आता आपले जसे नारद मुनी आपला पूर्व इतिहास सांगतात, त्याप्रकारे जडभरत पण सांगतात की अहम पुरा भरतो नाम राजा. मी पहिले कोण होतो? भरत नावाचा राजा होतो. आणि विमुक्त दृष्ट श्रुतसंग बंध आराधनम भगवत इह मानो मृगो अभवम मृगसंगात हत अर्थ. ते म्हणतात की पूर्वजन्मी मी राजा भरत होतो. प्रत्यक्ष मी अनुभव मिळून भौतिक कार्यापासून पूर्णपणे विरक्त झालो आहे. तर माझ्यासारखा तुम्हाला एक्सपिरियन्स म्हणजे विनाशुल्क सांगणार नाही कोणी, कारण मी ॲक्च्युली अनुभवलेलं आहे की भौतिक आसक्ती किती डेंजरस आहे की नाही. त्यांना एकाच जीवनात कळालं की एक हरणाचं पिल्लू त्यांनी आसक्ती केली आणि सगळं त्यांचं जे संचय होता तो सगळा निघाला. 2 जन्म म्हणजे आपल्याला काहीच वाटत नाही ॲक्च्युली, हे की नाही. म्हणजे अजूनपर्यंत, कारण तो पण वारंवार तो 3रा स्कंद वाचा. कपिल मुनी सांगतात देवहूतीला त्या प्रार्थना कोणाच्या, जीवाच्या गर्भामध्ये उलटा टांगलेला आहे, हे की नाही. आई त्याची माता जे काय खाते त्याचा त्रास त्याला होतो आहे. आतमध्ये ते बॅक्टेरिया त्याला खातात आहे, म्हणजे चावतात आहे. किती डेंजर पोझिशन आहे. तो प्रार्थना करतो याच्यातून काढा, मी कधी आयुष्यात देणार नाही जन्म. मी तुमची प्रार्थना करेल, तुमची पूजा करेल. प्रत्येक जीवाची ही हे. पण जसं प्रक्षेपात्मिका तिथून गेला, तो बाहेर आला की आवरणात्मिका मायाचा जाळा टाकायचं. नाही, ॲक्च्युली सगळं व्यवस्थित आहे. अगेन ते सगळे आपली परिस्थिती. म्हणून ट्रान्सडेंटल नॉलेज काय आहे, म्हणजे आध्यात्मिक ज्ञान काय आहे, सदैव जागृत ठेवलं तर काय होईल, आपल्या पुढच्या कार्यावर आपण कंट्रोल करू शकतो, पुढच्या चॉईसेसवर, म्हणजे आपण काय काय निवडू त्याच्यावर. तर म्हणून अनुभव. तर काही लोक फक्त ऐकून म्हणतात अरे मी करणार नाही, पण काहीला ॲक्च्युली जावं लागतं. तर म्हणत गेल्यानंतर म्हणत नाही वाहत, मला माहीत आहे, लगेच आठवेल त्याला आसक्ती, भौतिक आसक्ती. पण बऱ्याचपैकी आपण आपल्यामध्ये काय हजारो वेळा गेलेलो आहे, पण तरी ती विस्मृती होते. परत एकदा करते, परत एकदा करते, वारंवार ते होते. तर इथे ते सांगतात की मी भौतिक आसक्तीबद्दल एवढं बोललो आहे आणि त्यातून निघण्याचा मार्ग सांगितला आहे. म्हणून पत्करा हा. कारण मी आपण पहिलेही बोललो की जेव्हा नारद मुनी व्यासदेवांना सांगतात की हा भक्तिमार्ग एकमेव आहे, तो फॉलो म्हणजे तुम्ही एवढं सगळं लिहिलं आहे, महाभारत, उपनिषद, पुराण वगैरे लिहिलं आहे, पण तुम्हीच असंतुष्ट आहे, कारण याचं फक्त तुम्ही कृष्णाबद्दल नाही लिहिलं आहे, स्पेसिफिक कृष्णाच्या लीला लिहा, ठीक आहे ना. म्हणजे भक्तिमार्ग त्या श्रवण केल्याने सगळं काही मंगल होईल. याचं कारण म्हणजे याचा अनुभव मी घेतला आहे. तर मी पूर्वी शूद्रजन्म होतो, आता नारद मुनी झालो आहे. तर तेच ऐकल्यावर काय होतं, प्रेरणा मिळते कोणाला, ऐकणाऱ्याला आणि करणारा. त्यामुळे रघुगुणला अजून प्रेरणा देण्यासाठी ते सांगतात की ही राजाची आसक्ती सोडा, हे की नाही. अधर्म्य कार्य करतात, दुसऱ्यांना बिना पगारी काम करून घेत आहे, हे सगळं सांगतात. म्हणतात अरे मी पण अशा प्रकारे होतो, भौतिक आसक्तीला हे चिकटलो होतो, त्यामुळे मी 2 जन्म मला घ्यावे लागले. आणि म्हणून म्हणतात आता मी पूर्णपणे विरक्त झालो आहे आणि अप्रत्यक्ष अनुभवाने मी वेदोक्त ज्ञान प्राप्त केले. अप्रत्यक्ष अनुभवाने मी भगवत सेवेमध्ये पूर्णपणे रत झालो होतो, पण माझ्या दुर्भाग्यामुळे मी एका
हरणाच्या पिलावर आसक्त झालो. माझी आसक्ती इतकी वाढत गेली की त्यामुळे माझ्या आध्यात्मिक कर्तव्यांकडे दुर्लक्ष करू लागलो. हरणावरील प्रगाढ आसक्तीमुळे मला पुढील जन्मी हरणाची योनी जन्म घ्यावा लागला. ओव्हरऑल काय, हे तर एक झालं, त्यांची आसक्ती सर्वच काही सोडलं त्यांनी एका आसक्तीला. आपल्या या क्षणी तुम्ही एक कागद पेन घ्या आणि लिहून काढा की काय कुठे कुठे आसक्त आहे आपलं. एक आसक्ती इन द सेन्स ज्या ज्या गोष्टी आपल्याला चोरी गेला तरी काही प्रॉब्लेम नाही असं लिहून ठेवा. आहे का काही, की ह्या घेऊन जा, काही सगळं घेऊन जा. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो की कितपत अनासक्त झालं किंवा विरक्त झालं आपण बघूया. जर नाही आहे तर आपल्या शाश्वतीने कुठे मरण आहे, तर त्या क्षणी आपल्याला त्या आसक्त्या ओढणारच आहे. मन कसं आहे की ॲक्च्युली ज्याला त्याला दोर आहे ना, तो आसक्ती म्हणजे दोर. तर जेव्हा ओढलं जाईल तेव्हा तिथेच वेदना होते आणि तिथे ते लक्षात येईल. आणि जे लक्षात येईल, यम यम वापी स्मरण भावन, तिथे जावं लागेल. म्हणून पाहिजे सतत ट्रान्ससेंडंटल नॉलेज, की बेसिकली काय मी कुठे आहे, काय आहे. त्यासाठी एकटं पॉसिबल नाही, कारण काय, मायाचं जाळे हे कलियुगात तर सगळीकडेच आहे. म्हणून सदैव भक्त पाहिजे, किंवा मग भागवत, किंवा मग हरिनाम, म्हणजे कनेक्टेड. तर तू आपली तीनच काम आहेत. काय पाहिजे, एक तर वाचन, म्हणजे वाचा किंवा जप करा, किंवा सेवा. तर बेसिकली म्हणा आम्ही गृहस्थ काय करू, तर जे मयी अर्पित मनोबुद्धीर माम अनुस्मर युद्धचं. कृष्ण काय म्हणतात आहे अर्जुनाला, तू गृहस्थ आहे, युद्ध करायचं आहे. म्हणजेच तुमचं युद्ध, म्हणजे तुम्ही युद्ध नाही म्हणजे तुम्ही जे काय तुमचं कार्य करताय, हे की नाही. कसं करायचं आहे, मय्य अर्पित मन बुद्धी, तुमचं मन आणि बुद्धी मला अर्पण करून माम अनुस्मर, सदैव माझं स्मरण करत तुमचं पालन करा. दॅट इज युद्ध. जे काय कार्य तुमचं करतं, दॅट इज द ओनली वे. तिथे काय होऊ शकतं, आपण आपल्याला वाचवू शकतो, अथवा आपल्या आसक्ती वाढत जाते. म्हणजे बेसिकली वेळ वाया जाईल. तर तीन गोष्टी फक्त, ऑफकोर्स रिनाऊन्स ऑर्डरसाठी आणि आपल्या सर्वसामान्य म्हणजे सगळ्यांसाठी काय, सदैव मन आणि की कोणासाठी करतो आहे मी. तर इवन मुलांचं संगोपन कोणासाठी, तर कृष्णाच्या याच्यासाठी, संतुष्टीसाठी, की चांगला भक्त करायचा आहे, वॉटेवर, हे की नाही. भोग करतो म्हणजे स्वयंपाक करतो कृष्णासाठी, चांगलं घर बांधतो कृष्णाच्या मंदिरासाठी, पैसे कमवतो कृष्णासाठी, अभ्यास करतो कृष्णाची कीर्ती वाढवासाठी, हे की नाही. की भक्त आहे काय, 10वी नापास असं झालं, तो भक्त कोणी आकर्षित होणार नाही. पण कोण आहे तो PhD आहे, म्हणजे काय होईल, सगळं ऐकते. सांगण्याचा उद्देश काय, सगळ्या गोष्टी, शिक्षण, पैसा, कीर्ती, प्रसिद्धी, सगळं कोणासाठी, हां. तर माम अनुस्मर, तर हे केल्याने आपले काय होईल, ऑटोमॅटिक मन बुद्धी हे कृष्णाकडे आकर्षित होईल आणि कार्य जे आहे ते आपल्याला बद्ध करणार नाही. ऑटोमॅटिकली दोन्ही एका दगडात दोन पक्षी. हे सांगण्यासाठी आपल्याला सदैव कोण ना कोणी लागेल. तर फोनवर, व्हॉट्सॲपवर इतर सगळ्या चर्चा बंद करून वाचन करा. काय लिहिलं ते टाका, काय वाचलं ते टाका, हो की नाही. काय त्याच्यावर अनुभव आला नाही, सिरियसली सांगतो, तर आपल्याला ती सवय लागेल. सा माम स्मृतिर्मृग देहेपि वीरः कृष्णार्चनं प्रभवानो जहाति अथो अहम जनसंगात असंगो विशंकमानो विवृतश्चरामि. म्हणून ते म्हणतात की पूर्वजन्मी प्रामाणिकपणाने भगवतसेवा केल्यामुळे त्या हरिणाच्या देहातही असूनही मला पूर्वजन्माची सर्व घटनांचे स्मरण होते. पण ही स्पेशल संधी कोणाला दुसऱ्याला मिळणार नाही, ती मला मिळाली होती. पूर्वजन्मातील माझ्या अधपतनाची मला जाणीव असल्यामुळे मी सामान्य लोकांच्या संगतीपासून स्वतःला नेहमीच दूर ठेवत असतो. विषयी लोकांच्या कुसंगतीचे भय वाटत असल्यामुळे कोणाच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने मी एकटाच भ्रमण करतो. आपण मागे बघितलं कुसंगती किती डेंजर आहे, त्याच्यावर भरपूर चर्चा झाली आपली. म्हणून ते म्हणतात की तुम्हाला वाटेल का रे भक्त काय हे भक्त आहे का, म्हणजे हो की नाही.
जसं एकदा आता मी एका म्हणजे नाव नाही घेत पण जात होतो, तर एका भक्ताची दुसऱ्या भक्ताचं काहीतरी पटत नसेल, पण त्याला माहीत नव्हतं त्याचं इनिशिएटेड नाव काय, त्याला त्याचं इनिशिएटेड नाव माहीत नव्हतं. तर त्यावेळेस तो पण येणार होता. तो म्हणजे मला पिकअप करा रस्त्यातून मध्ये. आणि म्हटलं अरे जागा एक आहे, कोण येणार आहे? तो म्हणे अरे हे प्रभू येणार आहेत. म्हटलं अरे हा कोण आहे बाबा, आहे की नाही. तर त्यांनी बरोबर स्पॉट सांगितला होता. तिथे गाडी चालवत होते गृहस्थ, म्हणजे व्यक्ती तो गृहस्थच. तर म्हणजे आपले नॉर्मल म्हणजे नॉट अ डिवोटी सॉर्ट ऑफ. तर चालल्यात आणि नंतर म्हणा अच्छा अच्छा हा आहे का तो. पहिले म्हणत हे प्रभूजी येणार आहे. अच्छा हा आहे का तो, म्हणजे त्या चेहऱ्यावर लक्षात होतं. मला असं आवरलं नाही 10 मिनटं की म्हटलं काय फरक पडतो. आहे व्यक्ती तो, पण त्याचा जो अनुभव आहे त्याच्याशी काय आहे तो, की हा मला वाटलं थोडं दुसरा असेल. तो आदर लगेच. नंतर तर म्हणा एवढा बॅग कशाला आणल्या, एका दिवसासाठी एवढ्या बॅग आणतात. एक लक्षामध्ये तर असा फरक पडतो. म्हणून सांगतो की त्या क्षणी त्याला वाटतं अरे हे भक्त नॉर्मल आहे, कारण भरपूर आहेत. पण अशा ठिकाणी जाऊ आपण जिथे भक्त नाही, सगळे मांस खाणारे, सगळे शिव्या देतात. म्हणजे आजकाल सगळ्या कार्पोरेट सेक्टरमध्ये पण एकदम सोफिस्टिकेटेड शिव्या देतात लोक. म्हणजे नॉर्मल याचं तर त्यांचे घाणच म्हणजे वेगळंच. तिथे तेव्हा आठवलं अरे एक तरी असता माझा मित्र, म्हणजे एक जरी आपल्या लेवलचा असता की जो म्हणजे इवन त्याला काही श्लोक पण आले नसेल, म्हणजे काही नसेल तरी तो म्हणजे त्या यांच्यासारखं तर नसेल, म्हणजे मला खाली तर ओढणार नाही. तेव्हा त्याचं महत्त्व आपल्याला म्हणून तो पॉवर ऑफ भक्तसंग काय. तस्मान नरो संग सुसंग जात ज्ञानासिने हे विवृक्ण मोह हरिम तदिहा कथनश्रुताभ्याम लब्ध स्मृतिर्याति अतिपारम अध्वन. ते म्हणतात की केवळ उन्नत भक्तांच्या संगतीद्वारे कोणताही मनुष्य ज्ञानाचे पूर्णत्व प्राप्त करू शकतो आणि ज्ञानाच्या शस्त्राद्वारे या भौतिक जगातील भ्रामक आसक्तीचे बंधन तोडू शकतो. अशा भक्तांच्या सुसंगतीत राहून तो श्रवण कीर्तनाच्या विधींद्वारे भगवत सेवा करू शकतो. तर अशा कुठल्याही भक्तांच्या सहवासात आपल्याला फक्त कृष्णच ऐकायला मिळेल की नाही. आणि त्यातल्या त्यात उत्तम भक्त असेल तो ॲक्च्युली त्याच्या प्रत्येक शब्दाने आपला संशय भौतिक जगात असेल आहे का, सुख आहे का, सुख आहे का, तो काय करेल त्या शास्त्राद्वारे त्याचा बंधन तोडून टाकलं आसक्तीचं. आणि भगवत सेवा करू शकतो आपण त्यांच्या सोबत राहून श्रवणाने. याप्रमाणे तो आपली सुप्त कृष्ण भावना पुनर्जागृत करू शकतो आणि दृढपणे कृष्ण भावनेचे अनुशीलन करून वर्तमान जीवनाच्या शेवटी भगवतधामात परत जाऊ शकतो. प्रभुपाद एकदा याच्यात जात होते प्लेनमध्ये, तर श्रुतकीर्ती प्रभू त्यांचे हे सर्वंट आहे, तर त्यांनी काय केलं, प्रभुपादांसाठी बहुतेक हे पफ्ड राईस है ना, मुरमुरे सॉर्ट ऑफ किंवा पोहे केले होते. प्रभुपादांनी जसं नॉर्मल झाला, सीट बेल्ट निघाला, तर प्रभुपादांसाठी त्यांनी डबा उघडला. तर प्रभुपाद असे घेऊन खात होते. खात होते. तर त्या एअर होस्टेस आली की सगळ्यांनी लंच मागितला, यांनी दिला नाही. तर युवा होती ती, तिने डबात हात घातला आणि हे काय आणि खाल्लं. अरे चांगलं आहे, तर काही आणू का तुमच्यासाठी. तर श्रुतीकडे प्रभू म्हणे की आम्ही खात नाही काही, हे नाही चालत वगैरे. ते त्यामुळे काहीतरी ज्यूस आणते मी. खाल्ल्याने काय झालं, महाप्रसाद प्रभुपाद खातात आहे, त्याच्यातला हात घालून खाते ती. म्हणते ठीक आहे. तर म्हणतात हॉट आणू की थंड आणू. तर प्रभुपाद म्हणतात ठीक आहे, फ्रूट ज्यूस चालेल काहीतरी किंवा मिल्क. तर ते आणते आणि झालं, संपला विषय. पण काही वर्षानंतर तर श्रुतकीर्ती प्रभू एका घरी जातात प्रोग्रामला. तर तिथे बघतात की मंदिर आहे, समथिंग लाईक दॅट. ते जातात, तर म्हणतात अरे तिथे मंदिर, ऑल्टर आहे, प्रभुपादांचा फोटो वगैरे आहे.
तर ती म्हणते असं असं बोलता बोलता निघतं तेव्हा ॲक्च्युली मी एअर होस्टेससाठी प्रभुपादांचा तो संघ झाला ना त्यामुळे मला उत्सुकता वाढली त्या महाप्रसाद खाल्ल्याने. आणि नंतर मी हे विचारपूस केल्यानंतर मी भक्त झाली. तर ती स्त्री जी आता म्हातारी झाली कीर्ती म्हणत ती कनेक्शन तिने लावलं. हे संघ तो म्हटलं ना उत्तम भक्तांच्या संगतामध्ये इव्हन थोडाही संघ राहिला तर तो काय होतं जीवन परिवर्तन करू शकतो. ती कशामुळे प्रभुपादांनी त्याच्यावर कृपा दिली की सेवा दिली. काय दिलं ठीक आहे आण. तर बेसिकली सांगण्याचा उद्देश आता तुम्ही म्हणाल की अरे आमच्या इथं तो कोणी परमभक्त मी दिसत नाही आहे की नाही. बेसिकली आपण म्हणू महाराज तर आपल्याला कधी वेळ देत नाही म्हणजे एवढे सगळे 10,000 लोक. तर बेसिकली सांगण्यात होतं आपण डायरेक्ट जायचं 4th कॅन्टोमध्ये ध्रुव महाराजांच्या सेक्शनमध्ये. की ध्रुव महाराज हे कोण होते पहिले भक्त होते का. 6 महिन्यात काय झाले 6 महिन्यात शुद्ध भक्त डायरेक्ट कृष्ण दर्शन घेतलं. तर बेसिकली कोणीही जो भक्त आहे तो कधी परम भक्त होईल शुद्ध भक्त होईल सांगता येणार नाही. म्हणून बेसिकली सगळ्यांना मान देणे हा लक्षात. आणि मग त्याची जशी प्रभुपादांची यांनी सेवा केली हे की नाही त्यांनी केलं काय परिणाम झाला त्याचप्रमाणे आपण म्हणजे म्हणजे असं पूर्व मोजमाप न करता कोणाची सेवा केली अशीच तरी ती काउंट केला जाईल हे की नाही. तर आपण म्हणू अरे हा तर माझ्या नंतर आला पण शुद्ध झाला भक्त झाल्यानंतर त्याची कृपा आपल्याला मिळाली हो मी त्याला ओळखतो तर काय होईल आपल्याला एंट्री मिळेल. तर बेसिकली समजून घ्या की कृष्ण म्हणजे वैकुंठात जाणे किंवा कृष्ण गोलोकमध्ये जाणे म्हणजे हे काय ह्याचं सिस्टीम सिमिलर टू इथून कुठल्या विदेशात जाण्यासारखं आहे. विदेशात जाणे म्हणजे तिथे विजा इंटरव्ह्यू द्यावा लागते की नाही. तुझा विजा देणारच असतो त्यांनी ठप्पा मारला तरच तो जाऊ शकतो आहे की नाही. त्याचे म्हणजे तो क्लिअर आहे सगळा. सिमिलरली तो शुद्ध भक्त आहे तो त्यांनी म्हटलं पाहिजे म्हणजे तिथे जो आहे विजावाला तो म्हणतो हो आम्ही ओळखतो त्याला तरच एंट्री आहे. कारण त्यांचा विश्वास आहे त्याच्यावर की हा व्यवस्थित पाठवेल कोणाला नाही पाठवणार हे की नाही. म्हणून आपण विचार करा आपल्या भक्तीच्या मार्गामध्ये नंतर तो ज्याच्याशी भांडणाला तोच असेल ऑफिस म्हणजे तथाकथित तुम्ही त्याचा अपराध केला असेल. एक जस्ट इमॅजिन करा तर का बरं कोणाचा अपमान करणे कोणाला कमी लेखणे. सगळ्यांशीच व्यवस्थित वागाल मान देत राहाल मानाची स्वतः अपेक्षा नाही कराल तर काय राहील तो कोणी असो तो म्हणाला हा चांगला होईल माझ्याशी चांगला होता बाकी दुसऱ्याशी जे काय आहे की नाही. इथे लक्षात इथे म्हणून भरत महाराज सांगतात आपले जडभरत सांगतात की विना महत्पाद रजोभिषेक म्हणजे महत्पाद म्हणजे महत्पाद सगळे होऊ शकतात कालांतराने हे की नाही. कालांतराने कोणी पण झालं तर त्याच्याशी अपराध करून फायदा नाही तो आपल्याला विपरीत पडेल. तर हा आहे सत्संगाचा परिणाम. एकाच जन्मी आपण आपली जन्ममृत्यू शृंखला थांबवू शकतो. म्हणून सत्संगासाठी पळा क्लास मिस नाही करावं हे की नाही. हे सगळे भेटतो आपण हे की नाही. आणि भागवत संघ हे की नाही. आता हा आपण श्रीकृष्णाशी संपर्क साधतो त्यामुळे अशा हे सांगतात. तर आता परत हा जो अध्याय 13 आहे त्यात स्पेसिफिक आपलं रघुगुण म्हणतात काहीतरी स्पेसिफिक सांगा म्हणजे ते बघतात की हा कन्फ्यूज झाला आहे. जडभरत बघतात की रघुगुण हा एक्झॅक्टली अजून जसं शौनक पार्टी सुध गोस्वामींचं ऐकतात तर कम्प्लीट प्रसन्न होतात की आम्हाला समजलं सगळं आणि मग त्यांची स्तुती करतात आहे की नाही की तुम्ही पॉवरफुल आहे आम्हाला सगळं हे झालं. पण जोपर्यंत तो झाला नाही तर तो नुसता असं पसरवेल की अजून काहीतरी येत आहे म्हणजे अजून काहीतरी सांगा. त्याचप्रमाणे जडभरत समजतात की बेसिकली याला अजून काही समजलं नाही म्हणून त्याला एक ॲलॅगोरी म्हणजे एक उदाहरण देतात की भौतिक जग म्हणजे काय. कारण हा आसक्त आहे राजाशी. त्याचं आपण उदाहरण बघितलं ना रघुगुण कसं आहे की राजा बरोबर करण्याचा तुला मृत्यूदंड देईल याला म्हणतात
आसक्ती राजाप्रती. म्हणून त्याला एक हे भौतिक जग जे आहे त्याबद्दल हे कशा प्रकारे कार्य करतं. फॉरेस्ट ऑफ मटेरियल एन्जॉयमेंट त्याबद्दल ते सांगतात. तर या पॉवरफुल 14 श्लोक आहेत बेसिकली, न 14 19 श्लोक आहेत, ज्यात प्रत्येक जीव याची जी यात्रा आहे या भौतिक जगातील ती थोडक्यात सांगतात एका उदाहरणाने. ते म्हणतात, दुरत्यये अधुनी अजयया निवेशितो रजस्तमसत्त्वविभक्त कर्मदृक् स एष सार्थो अर्थ परपरिभ्रमण भवाटवीं याति न शर्म विंदती. ते सांगतात की हे रघुण महाराज, जीव या भौतिक जगातील सकाम कर्मांच्या अत्यंत खडतर अशा मार्गावर चालतो आणि वारंवार जन्ममृत्यूच्या चक्रात पडत राहतो. सत्वरज आणि तम या त्रिगुणांच्या प्रभावामुळे भौतिक जगावर आसक्त झालेला तो जीव शुभ, अशुभ आणि मिश्र अशा केवळ तीनच प्रकारची कर्मफळे पाहू शकतो. त्यामुळे तो धर्म, अर्थ, काम आणि अद्वैतवादी मोक्षावर म्हणजे निराकार मोक्ष, ब्रह्मांड विलीन होणे यावर आसक्त होतो. ते हे पूर्ण सगळं भगवद्गीतेचं ज्ञान आहे की नाही, कम्प्लीट गीता आहे. आणि इथे त्यांची हे चालू होते, कुठली उदाहरण चालू होतं कुठलं, की हा जीव कशासाठी जातो, तर वनातील मौल्यवान वस्तू मिळून धनप्राप्तीसाठी, नंतर त्या विकण्याच्या उद्देशाने वनात प्रवेश करणाऱ्या व्यापाराप्रमाणे तो दिवसरात्र परिश्रम करतो. ते काय एक उदाहरण काय दिलं, की एक साधारण व्यक्ती आहे समजा, तो म्हणतो काय करायचं आता जीवनासाठी, चला जंगलात जातो, लाकडं, मध, पानं, फळं जमा करतो आणि शहरात येऊन विकतो, पैसा मिळेल आहे की नाही. त्यासाठी तो तसाच जीव हा भौतिक जगात येतो, कशासाठी, सुख प्राप्त करायचं. तर हा अरण्यात जातो आणि आपण याच्यात आलो आहे पुढे. तर काय होतं, दिवस रात्र परिश्रम चालले आहेत, आपले पण चालले आहे सुख, तसं त्याचे पण परिश्रम चालले आहे, कुठे काय जमा करायचं आहे. तथापि त्याला या भौतिक जगात वास्तविक सुखप्राप्ती होऊ शकत नाही. पहिले सांगितलं की तो त्या व्यापाराला सुख प्राप्त होणार नाही आहे. का, कसे, पुढे सांगतो. यस्यामिमे षण्वरदेव दस्यवः सार्थं विलुम्पन्ति कुनायकं बलात् गोमायवो यत्र हरन्ति सार्थिकं प्रमत्तम आविश्य यथो रणमृका. काय प्रॉब्लेम आहे, कारण जंगलात तर कुठीच नाही आहे, झाडं हजारो लाखो झाडं आहेत, कित्येक फळं आहेत. प्रॉब्लेम आहे चोरांचा, की या भौतिक अस्तित्वरूपी अरण्यामध्ये 6 अत्यंत शक्तिशाली चोर आहेत. बद्धजीव जेव्हा ऐहिक लाभप्राप्तीकरता वनामध्ये जातो तेव्हा हे 6 चोर त्याची फसवणूक करतात. त्यामुळे स्वतःच्या धनाचा म्हणजे संपत्तीचा कसा विनियोग करावा हे या बद्ध व्यापाराला समजत नाही आणि चोर त्याचं धन पळून नेतात. तथा 13वा अध्याय हे काय, ही स्टोरी आहे. 14 तर रघुगुण बघतो की हे मला काही कळलं नाही, म्हणून 14व्या अध्यायामध्ये परत त्याचं स्पष्टीकरण करतात जडभरत, कशाचं, जीव आणि या भौतिक कशा प्रकारे गृहमेधी जीवन जगतो, त्याला सगळं समजतं. इनफॅक्ट याच अध्यायामध्ये इव्हन प्रभुपाद तात्पर्यामध्ये पण बऱ्यापैकी समजवत असतं की याचा अर्थ काय, त्यामुळे रिपिटेशन होणार. तर हे 6 कोण आहेत ते पण सांगते. आणि इथे लिहितं, मेंढपाळाच्या संरक्षणाखाली असणाऱ्या मेंढीला पळून नेण्यासाठी सदैव कोण टपलेले असतात, वाघ, कोल्हा किंवा इतर हिंस्र पशु. त्याचप्रमाणे पत्नी आणि मुले बाळे व्यापाराच्या अंतःकरणात प्रवेश करतात आणि अनेक प्रकारे त्याला लुटून नेतात, हे की नाही. तो वेळ आज पगार झाला, सगळे बसलेच असतात हार बीर घेऊन, माझी ट्रिप चालली आहे, मला साडी घ्यायची आहे,
हे मध्ये व्हॉट एव्हर इट मी पगार बिगार, तर पहिला तू त्याच्यात जे बजेट असतं त्याच्यातून, तर ते अशा प्रकारे तर इथे प्रभुपाद लिहितात. मुले म्हणतात बाबा मी तुमचा मुलगा आहे आणि मला ही वस्तू मिळालीच पाहिजे, अथवा पत्नी म्हणते मी तुमची प्रिय पत्नी आहे, मला आता ही वस्तू हवी आहे. प्रभुपाद तात्पर्य लिहितात आहे. आता ह्याचं म्हटल्यानंतर कोण पती म्हणेल की नाही नाही मी देणार नाही, कारण खिशात पैसे आहे म्हणून थोडं नाही तर घेणार, ते ओढून ते चोरतील. म्हणजे इन द सेन्स काही काही पालक स्तुती करतात, माझा मुलगा हुशार आहे, मागतो तो, नाही दिले ना तो काढून घेतो किती हुशार आहे तो, तर त्याला म्हणतात प्रेम. तसेच प्रभुपाद लिहितात आहे की या व्यापाऱ्यांनी एवढं कष्ट करून जमा केलेला संपत्ती हे चोरून नेतात, लुटून नेतात. प्रभुत विरुद्ध तृणगुल्म गह्वरे कठोरदम शेर्मशकेर उपद्रुतः क्वचित तु गंधर्वपुरं प्रपश्यति क्वचित क्वचित आशुर यो उल्मकग्रहम. तर पुढे एवढंच नाही, त्याला त्रास अरण्यामध्ये काय, दाट झुडपे, गवत, लतावेली यांच्या गुंतागुंतीपासून ही कुंजे बनलेली आहे सगळं जमा करायसाठी. या कुंजामध्ये प्रवेश करणाऱ्या बद्धजीवास क्रूरपणे चावणाऱ्या डासांचा, म्हणजेच कोण आहे तर मत्सरी लोक आहेत, सतत उपद्रव होतो. आपण पहिलेच म्हटलं बहुतेकवादी म्हणणार नाही, त्यांनी कार घेतली, हां लाचलुचपत घेतली असेल, म्हणजे पहिल्यापासून त्याला म्हणजे त्यांनी एवढं तो कधी चांगलं बोलणार नाही असे लोक. डास कधी कधी वनामध्ये तो काल्पनिक राजाप्रसादात म्हणजेच गंधर्व नगरी पाहतो, तर कधी आकाशातून पडणाऱ्या उल्केसारखी दिसणारी चपळ पिशाचे पाहून तो भयभीत होऊन जातो. तर ह्या एक उदाहरणं दिली होती, म्हणजे काय काय त्याचं स्पष्टीकरण ते पुढे देतील. बेसिक याचा अर्थ काय, निवासतो यद्र विणात्मबुद्धी ततस्ततो धावती भो अटव्याम क्वचिच्च वात्योत्थितपां सुधूम्रा दिशो न जानाति रजस्वलाक्ष. तर वनात फिरतोच एकटा, या सगळ्या त्याचे शत्रू आहेत, त्यात भौतिक जगरूपी वनात भ्रमण करणाऱ्या व्यापाराची बुद्धी घर, संपत्ती, नातेवाईक इत्यादींवरील आसक्तीमुळे भ्रमित झालेली असते आणि म्हणून यशप्राप्तीच्या शोधात तो एका ठिकाणून दुसरीकडे धावत राहतो. कधी त्याचे डोळे वावटळीच्या धुळीने झाकले जातात, म्हणजे वादळ वगैरे, आणि अर्थात कामोश तो आपल्या पत्नीच्या सौंदर्याने विशेषतः तिच्या रजोत्काळाच्या सौंदर्याने मुग्ध होतो. अशा प्रकारच्या धुळीने भरलेल्या त्याच्या नेत्रांना काहीही दिसत नाही आणि मग आपण कुठे जावे अथवा कुठे काय करावे त्याला समजत नाही. तर बेसिकली जे गृहमध्ये जीवन जे आहे थोडक्यात लिहिलेलं आहे की कसा तो अरण्यात जाऊन एखादा वादळ आलं तर त्याला समजणार नाही का पूर्व दिशा काय की पश्चिम, म्हणजे कुठे जातं, मागे जायचं की पुढे जायचं. त्यानंतर अदृश्य झिल्ली स्वनकर्णशूलः उलुक वाग्भिर्व्यथितांतरात्मा अपुण्यवृक्षान् श्रयते क्षुधार्तितो मरीचितो यान्यभिधावती क्वचित. त्यानंतर त्याला कधीकधी अदृश्य टोळासारख्या कीटकांचा कर्णकर्कश ध्वनी ऐकू येतो. रात्री तुम्ही ऐकला का क्रिकेट? ॲक्च्युली पावसाळ्यात तुम्ही एखाद्या म्हणजे इवन GVमध्ये गेला तर रात्रभर तो आवाज येईल, जिथे जे दाट झुडपं असतात, कर्कश आवाज असतो तो. यामुळे त्याच्या कानांना वेदना होते. कधी घुबडांच्या ओरडण्याने त्याचे हृदय भीतीमुळे दुःखी होते. घुबड कसं ओरडतो माहीत आहे, असं कर्कश आणि हे ओरडणे शत्रूच्या मर्मभेदी शब्दांप्रमाणे असते. हे की नाही, टोमणे म्हणतात त्याला. शत्रू जे बोलतो कधी कधी ते आपल्याला कित्येक महिने ते आपल्याला बोचत राहील हृदयामध्ये. मग अशा वेळेस क्वचित प्रसंगी तो फळे फुले नसणाऱ्या वृक्षाचा आश्रय घेतो. याचं उदाहरण नंतर देतील ते काय. तर अशा कधी झाडावर जाईल त्याला फक्त काटेच आहे, झाला तो फळ घ्यायला, पण त्या खोडालाच काटे असतील. काही झाडं आहेत त्यांच्या खोडाला काटे असतात असे.
तो अनावर भूक शमवण्यासाठी अशा वृक्षाकडे जातो, पण अशा वृक्षात फळेच नसल्यामुळे अधिक दुःखी होतो. म्हणजे आधी भूक आहे, तिथे काटे भोसले आणि फळ नाही मिळालं म्हणजे अजून दुःखी झाला. त्याला पाणी पिण्याची इच्छा होते, पण यासाठी तो केवळ मृगजळामागे धावू लागतो आणि अधिकच कष्ट. सिमिलर उदाहरण आपण बरेचदा बघितलं आहे. रेती पाण्यासारखी दिसते, मृगजळ म्हणजे वाळवंटात एक प्रकारे उन्हाळ्यात. क्वचित वितो या सरितोभिधायती भियाती परस्परम चालशते निरंध आसाद्य दावम क्वचिदग्नितप्तो निर्विद्यते क्वच यक्षेर्हृतासु. हा कोणी नाही, आपणच आहोत. हे बद्धजीव कधी कधी उथळ नदीमध्ये उडी मारतो किंवा खाव्यास भोजन नसल्यामुळे दान देण्याची किंचितही प्रवृत्ती नसलेल्या लोकांकडे भिक्षा मागवतात. कधी कधी आपल्याला असं वाटतं नदी खूप खोल असते, पाण्यात उडी मारल्यानं डोकं फुटून जाईल. म्हणजे बेसिकली सांगण्याचा याचा काय उद्देश असेल की एखाद्याकडे झाले, हा मला ₹1,00,000 तरी मदत करेल, तो म्हणतो माझ्याकडे ₹10 फक्त, आहे की नाही. तशा प्रकारे किंवा ज्याच्याकडे त्याला दान द्यायची ज्याची वृत्तीने त्याच्याकडे जाणे. कधी तो गृहस्थ जीवनाच्या वणव्यासारख्या अग्नीच्या उष्णतेने होरपून जातो. त्याचा अनुभव तुम्हीच म्हणजे सांगू शकता. आणि राजा जेव्हा आयकराच्या नावाखाली त्याची प्राणप्रिय संपत्ती हिरावून नेतो तेव्हा तो अतिशय दुःखी होतो. तर ही जी आहे संसार दावा नल लीढ लोका, म्हणजे कौटुंबिक जीवनाची तुलना अरण्यातील वणव्याशी केली आहे. सतत अग्नीसारखी जळत असते. तर ह्या झाल्या. तर हे आपल्याला याच्यातील कमीत कमी हे सगळं उदाहरणे लक्षात ठेवणे आणि याचं बेसिक जडभर सांगणार काय की याचा अर्थ काय बेसिकली. हे उदाहरणं अरण्यात जातो आणि हे पक्षी आपलं हे पशु दिसतात आहे किंवा हे वादळ काय वगैरे वगैरे, याचा अर्थ काय समजणे आणि ते आपल्या जीवनामध्ये कनेक्ट करून बघणे. बेसिकली हे कसं काय आपल्याला लागू पडतं. पुढे म्हणतात ते शुरेर्हृतस्व क्वच निर्विण्ण चेतः शोचन विमुह्यन्युपायते कश्मलं क्वचिच्च गंधर्वपुरं प्रविष्टं प्रमोदते निवृत्तं मुहूर्तम. कधीकधी स्वतःपेक्षा बलाढ्य आणि शक्तिशाली शत्रूकडून पराभूत झाल्यामुळे वा लुटल्या गेल्यामुळे जीव स्वतःकडील संपूर्ण संपत्ती गमावून बसतो. त्यामुळे तो निराश होऊन शोक करीत राहतो आणि कधीकधी अचेतनही होतो. आणि आपल्या कुटुंब आणि संपत्तीसह आपण एका विशाल प्रासादामध्ये अत्यंत सुखाने राहू अशी स्वप्ने तो पाहतो. एके दिवशी मी 10 बेडरूम किचन BHK हॉल, म्हणजे एक स्वप्न. ही कल्पना प्रत्यक्षात उतरल्यास आपण पूर्णपणे तृप्त होऊ असे त्याला वाटते, हे की नाही. प्रत्येक 10-10 वर्षात लोक आपला गोल बदलतात, नाही की नाही. 10 वर्षाच्या आधी येतात, मला एवढं मिळालं ना मी संतुष्ट. अरे हे तर काहीच नाही, अजून हे कधीच तृप्त होत नाही. तर पण असे तथाकथित सुख क्षणभंगुरच असते. तर जसं आपण बघतो की निकाल कुठलाही आपला समजा निकालाचा जो आनंद आहे किती काळ टिकेल, 1 तास 2 तास उड्या मारा, नंतर मग परत 12 म्हणजे 10वीचा 12वीचा अभ्यास चालू आहे, तो काय सतत उड्याच मारत झाला. 1 महिना झाला म्हणा पास, आता दुसरा अभ्यास कर म्हणते लोक, हे की नाही. तर तो आनंद टिकणारा नाही आहे कुठला, कारण पुढे हे सदैव झुंज म्हणजे वॉर आहे, युद्धच आहे हे. तर हे समजतं कधी तो जेव्हा म्हातारा होतो त्यामुळे आता काही राहिलं नाही. त्याला माहीत आहे की आता मृत्यू अटळ आहे, पुढे येणार आहे ते.
चलन क्वचित कंटक शर्करांघ्री नगारुरुक्षुर विमना इवास्ते पदे पदे अभ्यंतरवह्निनार्दितः कौटुंबिकः क्रुध्यति वै जनाय. वनातील व्यापारी कधी कधी पर्वतावर चढण्याची इच्छा करतो, म्हणजे खूप आपल्या आवाक्याबाहेर कुठलं तरी काही ध्येय ठेवतो तो, म्हणजे पर्वतावर चढण्यासारखं. काय होईल, पण त्याची पादत्राणे चांगली नसल्यामुळे त्याच्या पायांना काटे आणि खडे टोचतात. इक्विपमेंट नाही आहे, भांडवल नाही आहे, रेडी नाही आहे, तर काय होईल, त्यामुळे त्याला असह्य वेदना होऊन तो दुःखी होतो. आणि त्याचा राग कोणावर काढतो, तो कुटुंबावर आसक्त असलेला मनुष्य कधी कधी भुकेने व्याकुळ होतो आणि त्यामुळे आपल्या कुटुंबियांबरोबर वारंवार संपतो. बॉस त्याला शिवाय दिली, इकडे तो घरी येऊन मारहाण करेल कुठे ना कुठे. तर हे सिंपल, हे सगळं याचं दिलेलं आहे. अशा प्रकारे त्याचं हे सर्वसामान्य जीवन आहे, जो बद्धजीव. तर हे काहीतरी बहुतेक 20 काहीतरी त्यांचे विशिष्ट ॲलेगोरीज आहेत, म्हणजे लक्षण आहेत. त्यांचं उदाहरण आपल्याला नंतर बघायचं. क्वचिच्च निर्गिणो अजगराही ना जनो ना वेति किंचित विपिने अपविद्ध दष्ट स्मशेते क्वच दंशुके अंधो अंधकूपे पतितस्तमिश्रे. काय म्हणतात नंतर, भौतिक मनातील बद्ध जीवाला कधी कधी अजगर जो असतो तो घेऊन वा चिरडून टाकतो. त्याला काय म्हणतात, अशा वेळी तो ज्ञान आणि चेतना विरहित होऊन एका मृत मनुष्याप्रमाणे वनात पडून राहतो. कधी कधी इतर विषारी साप त्याला दंश करतात. त्यामुळे चेतनाहीन होऊन नारकीय जीवनाच्या गहन अंधकारमय विहिरीत तो पडतो आणि तेथून सुटका होण्याची त्याला मुळीच आशा नसते. तर इथे प्रभुपाद थोडक्यात लिहितात की हे ज्ञान आणि चेतना विरहित होऊन मनुष्य एका मृत व्यक्तीसारखा पडून राहतो. याला काय अर्थ, याचा अर्थ काय, तर ॲक्च्युली मायाने आपल्याला असं व्यापलेलं आहे की तिच्या कुशीत आपण निर्धास्त झोपलेलं आहे. कत निद्रा याव माया पिशा चिरकोले. भक्तिविनोद ठाकूर लिहितात की सर्व जीव, माया ही जी शत्रू आहे आपली, तिच्या कुशीत झोपलेलं आहेत. हे आपला व्यवस्थित चाललेलं आहे. ऐनेची औषधी माया नाशिबार लागी हरिनाम महामंत्र लाव तुम्ही मागे. म्हणून महाप्रभू म्हणतात की या निद्रेतून उठा आणि हे हरिनाम महामंत्र जे आहेत हे औषधासारखं हे कीर्तन करा आणि जागृत व्हा. जीव जागो. तर जीव जागो त्याचा पहिला अर्थ काय आहे की जाणणे की पहिली स्थिती की मी आजारी आहे, मला प्रॉब्लेम आहे. 99.9% लोक म्हणतात काही प्रॉब्लेमच नाही, तुम्हाला प्रॉब्लेम आहे की तुम्ही एवढा उठाटेप कशाला उड्या मारतात आहे हरे कृष्ण महामंत्र आणि रस्त्यावर नाचतात आहे. तर म्हणजे तुम्ही पागल झालेले आहे. लिटरली तुम्हाला म्हणतील की तुम्ही पहिले तुमची तपासणी करून या, स्वतःला डॉक्टरला दाखवून या की जग कुठे चाललं आहे आणि तुम्ही काय करताय. काय समजणे, कत निद्रो याऊ माया पिशाची रेकोले. आराम से चाललेलं. तो फर्स्ट थिंग जागो म्हणजे मला प्रॉब्लेम आहे, मी दुःखी आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचा मंत्र दिला. औषध कुठे ते द्या, औषध घे. बेसिकली प्रत्येक जीवाला, म्हणून आपण म्हणतो की जसं आपण या क्षेत्रात आलो आहे की कशामुळे आपली ही काय म्हणतात त्याला पात्रता नाही आहे. आपली पात्रता कुठल्या तरी भक्ताने बनवून दिलेली आहे, आपल्यावर काय करून कृपा करून दिलेली आहे की नाही. त्यामुळे आपण अशा लोकांचा उलटा हे न करता काय म्हणतात त्याला, त्यांना तिरस्कार न करता कुठल्या त्यातल्या त्यात एखादा निरागस व्यक्ती बनून त्याच्यावर ही कृपा करणे. बेसिकली की कुठल्या तरी मार्गाने, जसं प्रभुपाद म्हणतात की हे जे प्रभुपाद काय म्हणतात,
की हाऊ टू प्रीच. कोणी खूपच शिकला असेल की यू आर व्हेरी इंटेलिजंट पर्सन, तो म्हणता ऑफकोर्स मग वाय डोंट यू चॅन्ट, म्हणजे त्याला चढव. त्याचं म्हणेल की तू यू आर फुल, तर मग तो म्हणेल की मग तुम्ही यू आर बिग फुल, हे की नाही. तर म्हणून येणे काढे प्रकारेनं त्याला काय करायचं, ठीक आहे जप कर बाबा, किंवा कृष्ण हे चांगलं आहे, अशा प्रकारे त्याला काय करणे, कृपा करणे. कारण आपली पण तशीच हे केलेलं आहे, कसं की अरे काही नाही या आणि प्रसाद खा, हे की नाही, किंवा जप करा, अहोवारपणे कीर्तन करा, लाईक दॅट. तर अशी तर त्याचमुळे लोक आकर्षित होतील. कर हि स्मचिक्षुद्र रसान्विचिन्बं तन्मक्षिकाभिर्व्यथितो विमानः तत्रापि कृच्छ्रात् प्रतिलब्धमानो बलाद् विलुम्पन्त्यथ तं ततोन्ये. तर त्यावरच येत न राहता जीव हा इतर मनुष्य इतर व्यभिचारी स्त्रीचा शोध घेतो, आणि त्यासाठी त्याला विविध प्रकारचा अपमान किंवा दंडही होतो. असे होणे म्हणजे मधमाशांच्या पोळ्यातून मध काढून घेताना मधमाशांचं आक्रमण होण्यासारखं आहे. आणि कधीकधी त्याने पुष्कळ संपत्ती खर्च केल्यानंतर एखादी स्त्री त्याला प्राप्त होईल, पण दुर्दैवाने काय होईल, दुसरा एखादा व्यक्ती पण ते स्त्री प्राप्त करण्यासाठी कार्यरत होईल आणि तिचं अपहरण करेल. इन द सेन्स याचा प्रभुपाद तात्पर्य लिहितात की जसं एखादा व्यक्ती जंगलामध्ये मोठं पोळं समजा असेल, ते मध घ्यायला जाईल तर काय होईल, मधमाशा त्याला चावतील. किंवा मध चोरणारे भरपूर असतात, तर एकमेकांचा तिथे ते एकमेकावर हल्ला करतील. त्याप्रकारे हा जो जीव आहे हा विविध प्रकारे या कार्यामध्ये फक्त काय प्राप्त करतो, वेदना. क्वचिच्च शीतात भवात् वर्षः प्रतिक्रियां कर्तुमनीश आस्ते क्वचिन्मिथो विपणन्यच्च किंचित विद्वेषं पृच्छत्युतवित्तशाठ्यात्. कधीकधी जीव कडाक्याची थंडी, प्रखर उष्णता, सोसाट्याचा वारा, अतिवृष्टी इत्यादी नैसर्गिक आपत्तींचा प्रतिकार करण्यात मग्न होऊन जातो, पण प्रतिकार करण्यात विफल झाल्याने तो दुःखी होतो, हे की नाही. कधीकधी व्यवसाय करताना त्याची वारंवार फसवणूक केली जाते. अशा प्रकारे एकमेकांची फसवणूक केल्यामुळे जीवांमध्ये परस्परांविषयी शत्रुत्व निर्माण होते. थोडाफार पण एखाद्याचा विश्वासघात झाला की तो पुढे त्याच्यावर लक्ष देत नाही. म्हणजे कितपत आपली श्रद्धा एकमेकांवर हे आहे बघा, म्हणजे विश्वास काय आपला, की गाढ मैत्री असेल आणि थोडा पण त्याच्यावर थोडे असा संशय केला किंवा तर ती मैत्री शत्रुत्व निर्माण करते. आणि रिॲलिटी आहे. प्रभुपाद लिहितात की दोन एकदम जिवलग मित्र असतील ते एका रुपयासाठी भांडण करू शकतात. हे आपल्या फायद्यामध्ये 1 रुपया तू जास्त घेतला तर बऱ्याचपैकी या युगामध्ये पार्टनरशिपमध्ये क्वचितच टिकते. बिझनेसमध्ये खूप क्वचित, ज्यात थोडाफार विश्वास नसेल. म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे की एकमेकांवर आरोप चुकूनही असं समजलं नाही पाहिजे की आपण त्याला आरोप करतोय. कारण एकदा का तो विश्वास त्याला समजलं की हा माझ्यावर संशय घेतोय, तर ती त्या क्षणी ती श्रद्धा चालली जाईल त्याच्याप्रती. येते लक्षात. तर हे सांग, परस्परांविषयी शत्रुत्व निर्माण होणे, हे लोक काय म्हणतात मला फसवलं. तुमची आपला स्वतःचा अनुभव बघा जीवनामध्ये, कित्येक प्रति काय म्हणतात त्याला गैरसमजूत होणे, हे की नाही. त्याच्यामुळे कित्येकदा लोकांच्या मैत्री तुटतात.
एवढंच नव्हे तर मी सांगतो की काउन्सिलर आणि काउन्सिली असेल आणि समजा काउन्सिलर असेल आणि त्याच्यावर कोणी हे दिलं एखाद्या काउन्सिलीप्रती असा हे आरोप दिला की याने हे केलं, आय मीन समथिंग लाईक दॅट, आणि काउन्सिलरला त्याच्यावर विश्वास आहे, पण तो त्याला वेगळ्या तऱ्हेने विचारतो प्रश्न की अरे तू असं केलं का, तर अर्थात केलं नाही केलं माहीत नाही, पण तो म्हणतो मी केलं नाही, म्हणजे त्यांनी केलं नाही आहे. तर ज्या अर्थी तो प्रश्न विचारत आहे मला, म्हणजे काय तुमच्या शंका की मी केलं असेल की नाही, संपला विषय. हरे कृष्णा. आलं लक्षात? इतपत आपली ही जी कमकुवत आलेली आहे श्रद्धा की मला विचारा पण नाही पाहिजे. म्हणजे आपण आपलं जे संपूर्णता म्हणतो ना, समर्पण म्हणजे काय की लात मारले तरी मी परत तिथे म्हणजे आश्लिष्य वा पादरता पिनष्टू मा. तर बेसिकली हे म्हणतात की गोपी म्हणतात की तुम्ही स्वीकारा किंवा मला धुतकार म्हणजे लात मारून हाकलून द्या, तरी किंचितही माझी तुमच्याप्रती जे प्रेम आहे ते कमी होणार नाही. तर आपलं फक्त जस्ट बघा की कितपत आपण इवन डे टू डे आपल्याशी जो संबंध आहे त्यांचा पण आपण त्याला किती सहन करतो आपण एकमेकांशी. तर ज्याच्याशी आपण अजून संबंध प्रस्थापित पण केला नाही त्याच्याशी कसं राहणार हे की नाही. टेस्ट कधी असते, टेस्ट म्हणजे परीक्षा, जी दैनंदिन परीक्षा म्हणजे युनिट टेस्ट. त्या युनिट टेस्ट केल्यानंतरच फायनल टेस्टमध्ये जाणार की नाही तुम्ही. युनिट टेस्ट म्हणजे एकमेकांची हे करणे, विश्वास आहे की नाही, किंवा मेन टेस्ट येईल. तर हे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आपण डिस्कस करतो. तर पुढे ते म्हणतात क्वचित क्षीण धनस्तु तस्मिन् शय्यासनास्थान विहारहीन याचन पराद प्रतिलब्ध काम पारक्य दृष्टीर्लभते अवमानम. भौतिक जगरूपी अरण्याच्या मार्गावरील मनुष्य कधीकधी निर्धन होतो आणि त्यामुळे त्याला राहण्यासाठी योग्य घर, शय्या, आसन इत्यादी मिळत नाही आणि योग्य कौटुंबिक उपभोगही प्राप्त होत नाही. म्हणून तो इतरांकडे धनयाचना करतो, पण याचना करूनही त्याची कामनापूर्ती होत नाही. म्हणून तेव्हा तो इतरांकडे उधार घेऊ इच्छितो वा इतरांची संपत्ती चोरू इच्छितो. अशा प्रकारे समाजामध्ये तो अपमानित होतो. अजामिल सिंपल केस. अजामिल असा सुशिक्षित आणि सन्माननीय व्यक्ती होता, ब्राह्मण होता, पण वेश्येशी लग्न केल्यानंतर तो काय करतो, न्यायम अन्यायम जे काय तो समोर बघत नाही कार्य काय पैसे मिळतात की नाही, तो नंतर तो लोकांना लुटायला लागतो. तो लोक म्हणारे कुठल्या स्तरावर आला असतं ना, ते एक निर्जन वस्ती असेल तिथून कोण लोक जातात तर मागून सुरा लावून तर अजामिल तसा करायचा, निकालो पैसे. पहिले शास्त्रीय ब्राह्मण होता तो, पण त्या संबंध वेशी झाल्यानंतर न्यायम अन्याय येतो धनम, ते बघायचं नाही कुठून देते पैसा, ते पालन पोषण करायचं आहे. म्हणून तर सांगण्याचा उद्देश उधार इतक्या संपत्ती चोरू इच्छिणे कशासाठी, राहण्यासाठी घर, शय्या, आसन पाहिजे, सुखभोग. म्हणून या प्रकारे समाजामध्ये अपमान. त्या चोराची असे असते का की हे आपले सुप्रसिद्ध चोर आहेत, यांना पण आपली जी नवीन जे शोरूम आहे ते उघडण्यासाठी बोलवलं आहे असं बोलवतात का त्यांना. तो बघेल हा शोरूम ना, रात्री बघू आपण काय काय घ्यायचं हे की नाही. समाजामध्ये अपमानित स्थान आहे ते चोर म्हणजे. तर अशा प्रकारे तो कारण म्हणतात ना ते की सवय झालेली आहे त्या राहणीमानाची, तर तो म्हणजे त्याला म्हणतात बॅड हॅबिट्स. तर तू ते जसे ते असतात ड्रग्जवाले वगैरे, तर तसेच विविध प्रकारची आसक्ती म्हणजे ड्रग्जच आहेत आपल्यासाठी. लोक चोऱ्या पण करतात. अन्योन्य विपत्य व्यतिशकं वृद्ध अनोन्यवित्य व्यतिशंग वृद्ध वैरानुबंधो विवहन मिथश्च अध्वनि अमुषिन्न उरुकृश वित्त
बाधोपसर्गैर्विहरन् विपन्नः. मनुष्याने केलेल्या आर्थिक व्यवहारामुळे त्याचे इतरांशी असलेले संबंध अत्यंत ताणले जातात. काही अनुभव? दोन मित्र असतात, चांगले असतात, एकदा उधार दिला की नंतर तो बघतो यांनी अजून दिले नाही बघता. पहिले चांगले मित्र होते, पण व्यवहार झाला, आर्थिक व्यवहार काय झालं, इतरांशी संबंध ताणल्या जातात किंवा इतरांशी शत्रुत्व निर्माण होते. अरे दे बाबा पैसे. कधी कधी पती आणि पत्नी दोघेही भौतिक जे प्रगती करण्याचा प्रयत्न करतात आणि परस्परातील संबंध टिकवून ठेवण्यासाठी कठोर परिश्रमही करतात, आहे की नाही. तो कुठला पिक्चर होता तो, आहे आपले अभिमान, आहे ना, की पत्नी का बरं माझ्यापेक्षा श्रेष्ठ होते पती. तर त्यात असे दोघेही प्रगती करतात, त्यांच्यामध्ये स्पर्धा लागते. माझा पगार तुमच्यापेक्षा जास्त आहे, म्हणजे एका वाक्य हेच होतं की माझा. तर बेसिकली तरीही धनाच्या अभावाने अथवा विविध व्याधींमुळे ते चिंताग्रस्त होतात व मरणासन्न होतात. तर इथे काय आहे बेसिकली, विविध व्याधींमुळे म्हणजे भलेही दोघंही जास्त कमवतात आहे, पण घरी लक्ष नाही आहे, मुलगा तो ॲडिक्ट झालेला आहे, ह्या चिंता, किंवा घराकडे लक्ष नाही, काय होतं आहे. आणि मरणासन्न म्हणजे बेसिकली मग दोघांमध्ये वाद होतं की आपण चाललो कुठे आहे, पैसा आहे पण सुखशांती नाही, मला सुट्टी आहे तर ती म्हणजे दुसरीकडे आहे, आणि नीला सुट्टी आहे तर मला मीटिंग आहे, म्हणजे व्हॉट एव्हर इट. तर चिंताग्रस्त आणि मरणासन्न म्हणजे ॲक्च्युली ते त्रासलेलेच होतात. मॉडर्न लाईफ दिलं आहे हा श्लोक आहे. आता जे मॉडर्न लाईफ आहे, बोथ वर्किंग लेडी म्हणजे कपल, तर त्यांचं घर जे आहे हे असं होईल. हे कधी लिहिलं आहे? हां, आणि आता आपल्याला साक्षात दिसतं आहे ते. म्हणून ते म्हणतात की तलाक म्हणजे डायव्हर्स, हे की नाही. हे तर मग फायदा काय, मी तसंच राहतो. असे विविध प्रकारे रूपातेच लिहितात आहे. तांस्तान विपन्नान सहि तत्र तत्र विहाय जातं परिगृह्य सार्थ आवर्ततेद्यापि न कश्चिदत्र विराध्वन पारमुपेति योगम. तर भौतिक जीवनरूपी अरण्याच्या मार्गावर, जे भौतिक जीवन म्हणजे अरण्य मार्ग, त्यावर मनुष्य प्रथम आपल्या मातापित्यांना गमवतो आणि त्यांच्या मृत्यूनंतर आपल्या मुलाबाळांवर आसक्त होतो. अशा प्रकारे तो भौतिक प्रगतीच्या मार्गावर भ्रमण करीत राहतो. पहिले कोणावर असतो, मातापित्यावर आसक्त, ते गेले मग कोण, नवीन मुलांवर आसक्त. भौतिक प्रगती बाहेर शेवटी संकटात सापडतो. तरी या दुःखातून बाहेर कसे पडावे हे अगदी मृत्यूच्या क्षणापर्यंत देखील त्याला समजत नाही. आपण आता डिस्कस केलं, जोपर्यंत तो वृद्ध होत नाही तोपर्यंत त्याला समजणार नाही, कारण गाडी तीच आहे. तर मातापित्यांवर आसक्त, मातापिता गेले, मुलाबाळांना आसक्त, पण ते मातापिता झाले आता. पण ते जेव्हा त्यांचे मातापिता म्हणजे त्यांचे मुलाबाळा जेव्हा त्यांचा समय येईल तेव्हा ते त्यांच्या मुलांवर आसक्त होतील, आणि इकडे हरे कृष्ण होईल. तेव्हा यांना कळेल की अरे आसक्ती कुठे मिळेल. ही गाडी सतत चालू राहील आणि पिढ्यानपिढ्या ती ॲक्च्युली अधोगतीला जाईल. पूर्वी तर म्हणजे लक्ष तरी द्यायचे, आता तू कोण आहे तुम्ही विचारणार ते. तर बेसिकली ओव्हरऑल भागवतम हे सद्य परिस्थिती तंतोतंत सांगतात आहे. मनस्विनो निर्जित दिग्गजेंद्रा ममेति सर्वे भुविबद्ध वैरा मृधे शरीरं तत्प्रजंती यन्यस्तदंडो गतवैरोभियाती. तर या मृत्यूसमयी काय होईल, तर या जगामध्ये समतुल्य शत्रूंवर विजय मिळवले अनेक सामाजिक आणि राजकीय वीरपुरुष होऊन गेले आणि आहे ती. तर या 2 श्लोकात ते सांगतात. पण तथापि ही भूमी आपली आहे आणि या असा अज्ञानजन्य विचार करून ते एकमेकांशी लढले आणि मरण पावले. संन्यस्त व्यक्ती ज्या आध्यात्मिक मार्गाचा स्वीकार करतात त्या मार्गाचा ते स्वीकार करू शकत नाही. ते जरी बलवान आणि श्रेष्ठ राजकीय पुरुष असले तरी त्यांना आध्यात्मिक साक्षात्कार होऊ शकत नाही.
तर आपण बघितलं की काही कुटुंबांमध्ये कित्येक पिढ्यानपिढ्या हे चालू राहतं, काय राहतं, कोर्ट कचेरी, ही जमीन हमारी थी. त्यांचे पिढ्यानपिढ्या त्यांचे शत्रू असते, खानदानी दुश्मनी, हे की नाही. ते जमीन तिथेच राहतात, ते त्यांचे पिढ्यानपिढ्या चालल्या जातात. तर आध्यात्मिक साक्षात्कार त्यांना जमत नाही. पुढे हे सांगतात की कशा प्रकारे आता संकट प्रसंगी ते काय करतात, कोणाचा आश्रय घेतात. प्रसज्जती क्वापि लता भुजाश्रयस तदाश्रया व्यक्तपदद्विजस्पृह क्वचित कदाचित हरिचक्रतस्तन संख्य विधत्ते बककंक गृध्रे. कधी कधी जीव वनातील लतावेलींचा आश्रय घेतो आणि त्यावर बसलेला पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू इच्छितो. वनातील सिंहाच्या गर्जनांमुळे भयभीत होऊन तो करकोचे, बगळे आणि गिधाडे यांच्याशी मैत्री करतो. तर प्रभुपाद तात्पर्य लिहितात की भौतिक या वनातील लतावेलींचा कोणाशी हे घेतला आहे, तर पत्नीच्या लतांसारख्या मृदू बाहुपाशांमध्ये राहून सुखी होण्याची त्याची इच्छा असते. आणि या लतावेलींमध्ये किलबिलाट असणारे पक्षी कोण आहेत, तर मुलं बाळ. तर अर्थात तो पत्नीची मधुर वाणी ऐकून समाधानी होऊ इच्छितो, पण वृद्ध काळी अटळ मृत्यूमुळे भयभीत होतो आणि तो मृत्यूची तुलना या कशाशी केली आहे, सिंहगर्जनेशी. तर जेव्हा असं होते की अरे आता मी भरपूर पापकर्म केले, त्याचं काय होईल, कारण मृत्यू येत आहे, म्हणून ते कोणाचा आश्रय घेतील, तर भोंदू, स्वामी, योगी आणि अवतार इत्यादींचा आश्रय घेतो. यांची तुलना हे कोण आहेत, हां. अशा प्रकारे मग काय होईल, तैर्वंचितो हंसकुलं समाविशं न रोचयन् शीलम् उपेति वानरान् तज्जाति रासेन सुनिवृत्तेन्द्रियः परस्परोद्वीक्षण विस्मृतावधी. संसाररूपी वनातील जीवाची भोंदू, गुरु, स्वामी आणि अवतारांकडून फसवणूक केली झाल्यामुळे तो त्यांची संगत त्यागून प्रामाणिक भक्तांच्या संगतीत येण्याचा प्रयत्न करतो. त्याला कळेल की अरे हे तर सगळे चोर आहेत, पण चला ॲक्च्युअल भक्ती करू. परंतु दुर्दैवामुळे तो अधिकृत आध्यात्मिक गुरूंच्या आणि उन्नत भक्ताच्या आदेशांचे पालन करू शकत नाही. पण हे नियम नको आहे, नियम कशाला घातले. त्यामुळे तो प्रामाणिक भक्तांचा संघ सोडून केवळ इंद्रियतृप्ती आणि स्त्रियांमध्ये स्वारस्य असणाऱ्या माकडांच्या संगतीचा पुन्हा आश्रय. थोडा प्रॉब्लेम आहे इथे. तर कोणीतरी म्हणलं प्रभुपादांना, प्रभुपाद 4 बेसिक रूल आहे ना, म्हणजे 4 रूल पालन करा, त्यातलं फक्त इलिसिट सेक्स काढा, पूर्ण जग तुमचं ते सामील होईल म्हणे. तर बेसिकली सांगण्याचा उद्देश की तो नियम पालन न करण्यासाठी, तो नियम पालन करण्यासाठी तयार नसल्यामुळे तो परत अशा व्यक्तींचा संघ घेतो जिथे काहीच नियम नाही आहे, जिथे काय म्हणतात, हां काही प्रॉब्लेम नाही, सगळं काही करा, काही खाण्यापिण्यात नियम नाही, अशा संगतीचा ते हे घेतात. आणि त्यामुळे इतर विषयी लोकांच्या मुखांकडे पाहत तो मृत्यू समीप आलेला आहे हे विसरून जातो. तो म्हणता अरे सगळं काय करता, म्हणजे मी पाप नाही करता, आहे की नाही. म्हणजे चोरांच्या कॉलनीमध्ये सगळे म्हणतात अरे सगळेच तो चोर आहेत, मग काय प्रॉब्लेम काय, आहे की नाही. त्याच्यात मग ग्रेडेशन की मी चांगला चोर होईल, त्याच्यात ते त्यांच्यात. तर सिमिलरली पण असं करता करता मृत्यू समीप आलेला हे विसरून जात होतं की मृत्यूनंतर त्या सगळ्या कार्यांची आपल्याला काय करायला, परतफेड करावं लागेल. द्रुमेशुरंस्यन् सुतदार वत्सलो व्यवाय दीनो विवशस्व बंधने क्वचित प्रमादात गिरिकंदरे पतन वल्लीम गृहीत्वा गजभीत आस्थिता. आणि सगळ्यात शेवटी जरा, व्याधी. तर वार्धक्य म्हणजे काय आणेल, आजार. सगळ्या गाड्या सगळे ढिले होऊन जातील, म्हणजे सगळ्या आपले जे अवयव सगळे आपले एक्सपायरी डेट सांगतील की 2-4 वर्ष राहिलेलं आहे, तर जास्त म्हणजे सगळ्या एक पॉपअप करतील. तेव्हा काय होईल, तर तेव्हा एका शाखेवरून दुसऱ्या शाखेवर उडी मारताना
तेव्हा तो कोणताही लाभ नसताना केवळ मैथून सुखासाठी गृहस्थाश्रमरूपी वृक्षावरच राहू लागतो. त्यावेळी त्याची पत्नी गाढवाप्रमाणे त्याला लाथा मारते. या बंधनातून मुक्त होण्यास असमर्थ ठरल्याने तो असहाय्य आणि दीन होऊनच त्याच स्थितीत पडून राहतो. काय करणार? तर कधी तो असाध्य रोगास बळी पडतो आणि त्याने असे बळी पडणे म्हणजे पर्वताच्या गुहेत पडण्यासारखे आहे. तर अशा अवस्थेत तू काहीच करू शकत नाही. गुहेत पडण्याप्रमाणे म्हणजे गुहा म्हणजे कोणीच लक्ष देणार नाही. गुहेत कोणी काय हॉस्पिटल नाही ते, हे की नाही? तर त्याचप्रमाणे तो पडून राहतो. या गुहेत असलेल्या हत्तीरूपी मृत्यूचे त्याला भय वाटते आणि म्हणून तो अधांतरी वेलींना पकडून राहतो. तर भयानक स्थिती ही त्यांनी सर्व जीवांची ही तर श्रृंखला आहे म्हणजे सगळ्यांसाठी. अतः कथंचित विमुक्त आपद पुनश्च सार्थम प्रविशद अरिंदम अध्वनि अमुष्यन न जया निवेशितो भ्रमण जनोद्यापि न वेद कश्चन. बद्धजीव जरी या संकटातून कदाचित बाहेर पडला तरी तो आपल्या घरी परतून पुन्हा मैथून जीवनाचा उपभोग करून घेण्यात रमून जातो. कारण त्याची पत्नीवरील आसक्ती अत्यंत दृढ असते. अशा प्रकारे भगवंतांच्या मायाशक्तीच्या प्रभावामुळे तो भौतिक जगरूपी अरण्यात भ्रमण करीत राहतो. तो अगदी मृत्यूच्या अंतिम क्षणापर्यंतही आपले वास्तविक हित जाणून घेत नाही. ओव्हरऑल तर ही बेसिक सांगते की ही आसक्ती जी आहे जोपर्यंत गृहमेधीला गृहस्थाश्रम केलं नाही की म्हणजे एक प्रत्येक पती पत्नी हे एक कोणाचे दास आहे? कृष्णदास आहे, म्हणजे एकमेकांचे सहाय्यक आहे कृष्ण सेवेसाठी. जोपर्यंत या मनोधारणेमध्ये येत नाही तोपर्यंत ही शृंखला चालू राहील. म्हणून न ते विदु स्वार्थ गतिम ही विष्णू, आपला स्वार्थ विष्णू आहे हे लोक जाणणार नाही. म्हणून ते म्हणतात रहुगुण तोमपी ही अध्वनो असते. हे शेवटी मग त्याला सांगतात ते रहुगुण तू त्याचं तसाच आहे. पहिल्याने सांगितलं, आता सांगतात संन्यस्त दंड कृतभूत मैत्र असज्जितात्मा हरिसेवयाशितम ज्ञानासीमादाय तरातिपारम. रघुगुण महाराज तुम्ही देखील बहिरंगा शक्तीला बळी पडलेले आहात, कारण तुम्हाला ऐहिक सुखांचे आकर्षण आहे. आता माझा तुम्हाला आदेश आहे की तुम्ही आपले राजपद आणि अपराधांना शासन करण्याचा राजदंड हा दोन्ही गोष्टींचा त्याग करा, म्हणजे तुम्ही सर्व प्राणीमात्रांचे वास्तविक मित्र होऊ शकाल. इंद्रिय विषयांचे आकर्षण सोडून द्या आणि भक्तिमय सेवेमुळे धारदार झालेल्या ज्ञानरूपी तलवारीस हातात घ्या. त्यानंतरच तुम्ही मायाशक्तीची दृढ गाठ कापून काढू शकाल आणि अज्ञानाचा सागर पार करण्यास समर्थ व्हाल. दोन गोष्टी आहे. समुद्र पार करण्यासाठी आपल्याला स्वतंत्र असणे आवश्यक, पण काय गाठ पण बांधलेली आपण आसक्तीची गाठ. आपल्याला आसक्ती काय पूर्ण दोऱ्याने डोक्यातून पायापर्यंत बांधलेलं आपण, आणि काय करतो आपण? स्विमिंग, काय भवसागर पार करण्याचा प्रयत्न करतो. कुठे जाल? जिथे तिथेच राहू, तोपर्यंत त्या आसक्ती तोडणार नाही. इनफॅक्ट त्याचा अर्थ काय आहे की दुसरी गोष्ट की या समुद्रापलीकडे कोण आहे? कोण आहे? कृष्ण आहे. तर दोर कृष्णाची ती आसक्तीला बांधायची, म्हणजे तिकडनं तो पूल येईल, हे की नाही? तर तो जेवढा आपण जेवढी आसक्ती कृष्णावर ठेवू तो दोर तेवढा मजबूत राहील, आणि तो ओढल्यानंतर ह्या आसक्त्या कमकुवत होतील, हे की नाही? समजा 4 पण छोटे दोरे आपले हे जे शर्ट शिवण्याचे दोरे आहेत ते बांधले आणि तिकडे मोठा दोर लावला आणि असा केला तर काय होईल? हे 100 पण असेल तुटून जातील, ते त्यालाही घेऊन येतील सगळे, हे की नाही? तसा तो आसक्ती तिकडे कृष्णाप्रती आपण वाढवली तर या तथाकथित पण आसक्त्या असतील थोड्याफार, त्या पण आपल्याला तोडता येतील. तर त्या आसक्त्या कधी कमी होतील? जेव्हा ज्ञानरूपी तलवारीला वापर करू. आध्यात्मिक हे जे ज्ञान आहे की वास्तविक परिस्थिती काय आहे हे जाणणे. जे बाहेरचे लोक म्हणतात काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण काय सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. तर तथाकथित लोकांचं म्हणणं काय, एखाद्याला काय प्रॉब्लेम आहे तर प्रॉब्लेम आहे,
सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे, तो एक मोठा प्रॉब्लेम आहे अज्ञानाचा. आहे की नाही? म्हणून आपण काय करतोय, जनसामान्याच्या उलटं चालतं आहे. म्हणून कधी कधी नाही, बरेचदा संशय येतो की मी चुकीचं करतोय का, कारण सगळे हसतात, अरे कुठे चाललाय तू, हे की नाही? सगळे इकडे चालले ना आपण इकडे चाललो आहे. तर सगळे बघतील की ठीक आहे ना थोडं. मग आपण म्हणू बहुतेक काही गडबड आहे, बघू इकडे कोणी नाही तर आपण पण इकडे येऊन जाऊ, आहे की नाही? मॅरेथॉन पळताना कधी कधी काय होतं, सगळे सोबत चालतात हजारो, नंतर मग काही वेळानंतर एक एकटावर राहतो. मी बरोबर चाललो आहे की नाही? तर तसं मॅरेथॉन आपलं आहे. म्हणून सदैव काय करायचं, आजूबाजूला ठेवायचं कोणतरी सोबत. हो तुम्ही व्यवस्थितच आहे, एकटा राहिलं तर प्रॉब्लेम येईल. तर हे आपले रहुगुणला सांगतात की तुझा प्रॉब्लेम आहे. तर आता इथे थांबू आपण आज. आणि नंतर हे ऐकल्यानंतर रहुगुण महाराज आता शुद्धीवर येतात की बेसिकली फॅक्ट आहे, पण तरी मला आता असं समजून सांगा की कंप्लीट मला लक्षात राहील, कारण हे तुमचं जे कोड्यात बोलले तुम्ही, म्हणजे त्याचं स्पष्टीकरण करा, एकेका ज्या म्हणीचं स्पष्टीकरण करा, याचा काय अर्थ, याचा काय अर्थ. म्हणून पहिलं त्यांचं आभार व्यक्त करतात थोडक्यात, ते आपण पुढे बघूया पुढच्या वेळेस. हरे कृष्णा. ऐसे ही और भक्तिमय कार्यक्रमों के लिए देखिए हरे कृष्णा टेलीविजन. इसे प्राप्त करने के लिए आप अपने केबल अथवा DTH ऑपरेटर से संपर्क करें तथा और अधिक जानकारी के लिए आज ही डायल करें 8767 845 845.